कारण बापाची किंमत त्या पोराला आणि त्या पोरीला विचारा. ए तुमचा बाप घरी आहे ना, तुम्ही खूप श्रीमंत आहात. तुमचा बाप घरी आहे ना, तुम्ही खूप श्रीमंत आहात. बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप लहानपणीच त्याला सोडून निघून गेलाय. तुमचा बाप आहे ना, सणासुदीला काय करतो तुमचा बाप? तुमचा हात धरतो आणि कपड्याच्या दुकानात घेऊन जातो. दिवाळीच्या दिवशी कपड्याच्या दुकानात तुमचा बाप तुम्हाला घेऊन जातो. आणि जेव्हा तुम्ही बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेळ जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवाने शिका, कमवाने शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के. चला, व्याख्यान नव्हे तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, आणि ते परिवर्तन करण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे. लक्षात घ्या बाळांनो, व्याख्यान नेहमी कानापर्यंत पोचतं आणि कानातून जे काळजापर्यंत उतरतं तिथं खऱ्या अर्थानं परिवर्तन होतं. आणि आज परिवर्तनासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातला 1 तास माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातला 1 तास तुमच्यासाठी. या 1 तासामध्ये आपल्या अंतरंगाला थोडीशी आग लागणार आहे आणि अंतरंगामधला माणूस कुठं तर जागा होणार आहे आणि तो माणूस जागा करण्यासाठी मी आलोय. तर बाळांनो, या परिवर्तनाची सुरुवात अतिशय सुंदर झाली पाहिजे. भगवंतानी, या ब्रह्मांडाने आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे, हे 2 हात दिलेले आहेत, 2 हाताच्या मुठी प्रत्येकानं, फक्त विद्यार्थ्यांनी नाही तर इथं बसलेल्या प्रत्येकानं, पालकानं आणि ग्रामस्थानं आपले दोन्ही हात आपल्या खांद्याजवळ ठेवायचे आणि छत्रपतींचा आणि या देशाचा जय जयकार अंतरंगापासून झाला पाहिजे. कारण ऐका, कारण आहे त्याला. कारण मी छत्रपतींचं नाव घेतलं, मी आवजीजाऊचं नाव घेतलं, मी माझ्या सावित्रीआईचं नाव घेतलं, मी माझ्या संभाजीराजांचं नाव घेतलं. या शूरवीरांनी, या क्रांतिकारकांनी, या महामानवाने तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, म्हणून तुम्ही आम्ही ताट मानून आज इथं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आमच्या पाठीचा कणा ताट आहे, कारण या महामानवाने
4 भिंतीचा संसार केला नाही तर अखंड या देशाचा संसार केला. म्हणून या देशातले प्रत्येक संसार अगदी आनंदाने चाललेले आहेत. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे. चला प्रत्येकाने, चला हात यावरती घ्या. चला पाठीमाग, काय साखरपुड्याला आलाय काय? हात घ्यायचा इथं. जरा 1 मिनिट हात खाली घ्या रे. व्याख्यानाच्या अगोदर सांगू दे. इकडे बघा. पालक लोक आणि ग्रामस्थ, तुम्हाला एक सांगतोय आता ऐका. परत म्हणाल वसंतराव आले आणि सांगून गेले नाहीत. आपल्या जिभेवर वाच्यासिद्धी आहे. 21 वर्ष या विचारमंचाला दिलेत. आणि विचारमंचाला दिल्यामुळे माऊलीने जे 3ऱ्या अध्यायात कर्मयोगात सांगितलेलं आहे वाच्यासिद्धी, ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपससिद्धी होईल. त्यानुसार या जिभेवर वाच्यासिद्धी आहे. आपण जर एखाद्याला म्हणालो तुझं कल्याण होणार, तर 100% त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहतच नाही, होणारच. आणि जर एखाद्याला आपण शाप दिला, शाप लागल्याशिवाय राहत नाही. पाठीमागे जो ग्रामस्थ आहे, जर तुम्ही अंतरंगापासून हसत 2 मुठी एकवटून जय जयकार नाही केला, अर्ध्या तासात तुझ्या छातीत दुखायला लागणार. 1.5 तासात तुझा कार्यक्रम उरकणार. येणारी नवरात्री तू बघत नाहीस बघ, घराकडे नीट जात नाहीस बघ. ऐकून नुसता मोदळा घेऊन इथं बसायचं नाही. काय रे कुठनं आणलं तर रे, चांगलं बोललं रे, नाही, नीट जय जयकार करायचा. आणि मोबाईल वगैरे जो घेईल मध्येच, त्याचा 15 मिनिटात कार्यक्रम, 15 मिनिटात खलास. आलं का लक्षात? शायनिंग कुणी मारायचं नाही इथं. इथं शायनिंग फक्त आपलं एकट्याच असणार आहे. येणारा 1 तास फक्त आपलं शायनिंग. चला आता हात घ्या इथं, घ्या हात इथं. यस जोरात. हा बोला बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के. आहा, आता असाच उत्साह येणाऱ्या 1 तासामध्ये पाहिजे. कारण का माझ्या लेकीनं, भिजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझ्या लेकीनं मी तुम्हाला सांगून जाणार आहे. तू कोण आहेस याची ओळख तुला करून देणार आहे. माझ्या मुला, तू कोण आहेस याची ओळख तुला करून देणार आहे. आज विषय घेऊन आलोय बाप समजावून सांगत असताना पोरीनं, अगोदर आपण कोण आहोत याची जाणीव अगोदर आपल्याला झाली पाहिजे. म्हणून व्याख्यानाच्या सुरुवातीला माझ्या लेखीनं, तुम्ही इथं बसलेला आहात ना, अगोदर तुम्हाला तुमची ओळख करून देतो. तू कोण आहेस? इकडे बघ. 9 महिने 9 दिवस, 9 महिने 9 दिवस आपली आई, आपली माता आपल्याला उदरामध्ये ठेवते. ऐकून घ्यायचं प्रत्येकानं. 9 महिने 9 दिवस आपली माता, आपली आई आपल्याला उदरामध्ये ठेवते. 9 महिने 9 दिवसानंतर बघ ती आई आपल्याला जन्म देते. ज्या वेळेला आपला जन्म होतो त्यावेळेला ती आपल्या हातावरती घेते आणि कौतुकानं बघत असते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण एका कुमार केला आई पण आलेला असतं. ज्या वेळेला ती बघते त्यावेळेला तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि माझ्या पोरीनं एक नाव ती आपल्याला देते. आपल्या नावापुढं आपल्या बापाचं नाव लागतं, बापाच्या नावापुढं खानदानाचं नाव लागतं. आणि मग एक आपली ओळख तयार होते. पोरीनं आयुष्यभर आपण आपलं नाव, आपल्या बापाचं नाव आणि खानदानाचं नाव घेऊन फिरतो. ही तुझी ओळख आहे. पण खऱ्या अर्थानं ही तुझी ओळख आहे का? पोरे, तू कोण आहेस याच्या अगोदर मला तुला जाणीव करून द्यायची आहे. बघ, ज्या बापाच्या पोटी तू जन्माला आलेली आहेस, ज्या आईच्या पोटी तू जन्माला आलेली आहेस, तो बाप म्हणजे कोण आणि ती आई म्हणजे कोण याची जाणीव तुला करून द्यायची आहे. आणि त्याच्या अगोदर तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे. बघ, आज इथून निघून जाशील ना, तर अंतरंगामध्ये एक आग घेऊन जायचं आहे बघ तुला. परिवर्तन झालं पाहिजे. बघ, हे बघ, परिवर्तन झालं पाहिजे. आणि म्हणून लेकी अगोदर तुला तुझी ओळख करून देणार आहे. तुझं नाव, तुझ्या बापाचं नाव आणि खानदानाचं नाव याच्या पलीकडे जाऊन तुझी एक ओळख आहे. बघ, ती ओळख कुठं तर आम्ही विसरत चाललोय. या 21व्या शतकामध्ये ती ओळख आम्ही विसरत चाललोय. म्हणून माझ्या लेकीनं, माझ्या पोरानं, आज मी तुमच्यासाठी आलोय, तुम्हाला तुमची ओळख करून देण्यासाठी आलोय. हे बघ पोरे, तुझी पहिली ओळख लिहून घे. बघ, छत्रपती शिवाजी राजांच्याकडे ज्या वेळेला आम्ही बघतो त्यावेळेला ऊर भरून येतो. ऊर भरून येतो ना. कोणी जन्म दिला त्या माऊलीला, कोणी जन्म दिला त्या माझ्या राजाला, त्या माऊलीनं दिला, आवजी जाऊन दिला. मग ती कोण आवजी जाऊ हे अगोदर आम्हाला कळणं, काळाची गरज आहे. बघ, राजांची जयंती साजरी करून काही होणार नाही, त्यातून परिवर्तन होणार नाही. माझ्या आवजी जाऊचा विचार, संस्कार ज्या वेळेला मी काळजामध्ये पेरू ना माझ्या लेकरांनो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं परिवर्तन होणार आहे. आणि ही ओळख तुला करून देतोय. बघ, हे बघ, तू कोण आहेस प्रत्येक शब्द
तोलून घ्यायचा, प्रत्येक शब्द मोलून घ्यायचा, काळजावरती पेरायचा. पोरे तुला तुझी ओळख सांगतो बघ. शील, सत्य, प्रियता, शस्त्रप्रयोग. प्रत्येक शब्दामध्ये ताकद आहे बघ. प्रत्येक शब्दामध्ये परिवर्तनाची आग आहे बघ माझ्या लेकी. शील, सत्य, प्रियता, शस्त्रप्रयोग. शील, सत्य, प्रियता, शस्त्रप्रयोग. स्वराज्य स्वप्न, विजयकांक्षा, विजय लक्षण, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य, गांभीर्य, दक्षता, मनोधैर्य, निर्भयता, कुलकन्या, कुले धन्या, महितान्वया, जगदंबा, आदिशक्ती, राष्ट्रमाता. आव जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. आव जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती माझी माऊली म्हणजे तू आहे बघ. तुझ्या नजरेमध्ये मी माझी आव जिजाऊ बघतो बघ. पोरी माझ्या नजरेमध्ये मी माझी आव जिजाऊ बघतो. आणि आजपासून तुझ्या काळजावरती तुझी ओळख लिहून घ्यायची आहे बघ तुला. तू आव जिजाऊ आहेस बघ पोरी. अजून पुढं जाऊन सांगतो बघ तू कोण आहेस. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमची ओळख झाली पाहिजे. येणाऱ्या 1 तासामध्ये तुम्हाला तुमची ओळख करून देतो पोरी. ऐक गा, तुला दुसरी ओळख करून देतो बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होती बघ. हातामध्ये एक पिशवी होती बघ. हातामध्ये एक पिशवी होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं. पोरीनो ऐका ग. हातामध्ये एक पिशवी, पिशवीमध्ये एक लुगडं. आणि 150 वर्षापूर्वी ती माता पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती बघ. आणि समाजाला, या कर्मठ समाजाला ते मान्य नव्हतं. एखाद्या स्त्रीनं घराच्या बाहेर पडायचं आणि समाजाचं प्रबोधन करायचं, परिवर्तन करायचं. त्या समाजाला ते मान्य नव्हतं बघ. पोरी मग तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं बघ. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं. तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा. दगडांचा मारा केला जायचा. पोरीनं सगळं काय ती सहन करायची बघ. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. सगळं काय ती सहन करायची. चालत राहायची. तिनं आपलं पाऊल थांबवलं नाही. तिनं आपलं पाऊल थांबवलं नाही. एका पडक्या वाड्यामध्ये जायची. पडक्या वाड्यामध्ये गेल्यानंतर शेणाने माखलेलं लुगडं दूर करायचे. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची. आणि समोर बसलेल्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई ज्ञान देण्याचं काम करायची. म्हणून आज या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. आणि अशा ताट मानानं बसल्या बघ. ताट मानानं बसल्या. पोरी तुला अजून सांगतो बघ. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. त्या सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ती माझी फातिमा शेख. ती फातिमा आई म्हणजे तू आहेस पोरी. तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे का? पोरी ही तुझी खरी ओळख आहे. हिंदू कहो तो मैं नहीं, मुसलमान भी नहीं, पंचतत्व का पुतला गैबी खेल माही. जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहन दो म्यान. जाती पातीच्या पलीकडे जाऊन ज्यांनी या राष्ट्रासाठी, देशासाठी काम केलं ना, ती सगळी व्यक्तिमत्व तुमच्या अंतरंगामध्ये आहेत पोरीनो. या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला तेच शिकवलं. हिंदू, मुसलमान, महार, मांग, सांबार, मराठा, जैन आम्हाला नाही शिकवला. तर या शाळेच्या भिंतीने आम्हाला एक माणूस घडवलाय, माणूस शिकवलाय. तो माणूस आज तुमच्या मधला जागा करणार आहे. पोरी ऐक पोरी तुला अजून एक ओळख करून देतो बघ. खूप महत्वाची ओळख आहे बघ. हे बघ तुझ्या अंगामधलं कर्तृत्व, तुझ्या अंगामध्ये रक्त कोणाचं आहे. तू एवढी स्वस्त नाहीस का कोणी पण यावं प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला फसवावं आणि तुला घेऊन जावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. एवढी स्वस्त नाहीस पोरी. तू आव जिजाऊ आहेस. तू माझी सावित्री आई आहेस. तू माझी फातिमा ताई आहेस. आणि पोरी तुला अजून एक ओळख करून देतो बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब चालून आला बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब चालून आला बघ या स्वराज्यावरती. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालं होतं. राजाराम महाराज हे निघून गेले होते. आणि औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनं, नाही. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली आणि स्वराज्य घ्यायला आलेल्या शत्रूला औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे. ते तारा राणी म्हणजे माझ्या पोरी. पोरी
ते तारा राणी म्हणजे तू आहेस माझ्या पोरी, ते तारा राणी म्हणजे तू आहेस माझ्या पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. तू तू कल्पना चावला आहेस पोरी, तू हिमा दास आहेस पोरी, तू गीता फुगाट आहेस पोरी. ए पोरी, तू पीटी उषा आहेस पोरी. ए तू एक वाघीण आहेस पोरी. एका वाघानं म्हणजे तुझ्या बापानं जन्म दिलेली ती एक वाघीण म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी ओळख आहे बघ. आजपासून तू तुझी ओळख विसरायची नाही ग माझ्या लेखी. ए तू 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 चारित्र्याची खाण आहे, तू आमचा अभिमान आहे, तू आमचा स्वाभिमान आहे. तुझ्यामुळं आम्ही घडलोय बघ. छत्रपती शिवाजी राजा, ए माझे सावरकर असोत, माझे टिळक आगरकर असोत, अरे कोणी असो मातानो, ए माझ्या लेकीनो, तुमच्यामुळं आम्ही घडलोय. ही तुझी खरी ओळख आहे. तू आमची शक्ती आहेस, तू आमचं स्फूर्तितान आहेस. आणि ए पोरा, हे बघ, बापा एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे आपल्याला बाप कळाला असं होत नाही रे पोरा. बापाच्या वेदना, बापा एवढी उंची झाली म्हणून आपल्याला कधीच कळत नसतात. ए पोरा, बापाने एक तुला नाव दिलंय बघ, त्या नावाला घेऊन तू जगतोयस बघ. तुझ्या नावापुढं बापाचं नाव आहे बघ. ए त्याच्या पलीकडची तुला ओळख एका मिनिटामध्ये करून देतो बघ. कोण आहेस तू? ए 5वीला आहेस, 6वीला आहेस, 7वीला आहे, 8वीला आहे, 10वीला आहेस, 12वीला आहेस. तुझं वय आहे 10, 12, 15, 16, 18. ऐक रे पोरा, ए 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. ए लेकिनो ऐका, आजपासून बदल झाला पाहिजे तुमच्यामध्ये. 12 वर्षाचा पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो. त्यावेळेला 12 वर्षाचं पोरग पळत पळत जातं, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या भारतीयांना बघतं. आणि रक्तानं माखलेली मूठभर माती हातामध्ये घेतं आणि पळत पळत घरी येतं, पळत पळत घरी येतं. घरी ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्याची आई विचारते, बेटे क्या है तेरे हाथ में, बेटे बेटे क्या है तेरे हाथ में, तेरे हाथ में क्या है. त्यावेळेला ते पोरग आपल्या हातातली माती दाखवत आपल्या आईला म्हणतो, माँ इस मुट्ठी में मिट्टी है, मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है, अंग्रेजों ने गोलीबार किया माँ, वहाँ की मिट्टी लेकर मैं आया हूँ माँ, और इस मिट्टी का मैं बदला लूंगा, अंग्रेजों के खिलाफ मैं लढूंगा माँ. आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं, ज्याचं नाव भगतसिंग आहे. आणि तो भगतसिंग म्हणजे तू आहेस पोरा. ही तुझी खरी ओळख आहे बघ. उठायचं बघ. एवढा स्वस्त नाही रे तुझं आयुष्य. मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकून पडायचं नको. ते अश्लील चित्र आणि फोटो बघायचे, यासाठी तुझं आयुष्य काय पोरा. हातामध्ये तुझ्या दारूचा ग्लास कसा येतो रे, हातामध्ये तुझ्या सिगारेट कसा येतं रे. हे पोरा, नाही 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 नाही, याच्यासाठी तुझं आयुष्य नाही बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे आणि एका वाघाने एका वाघाला जन्म दिलाय आणि आयुष्यभर शेवटपर्यंत वाघासारखीच डरकाळी बोटली पाहिजे. हा तू आहेस, तू वाघ आहेस या देशाचा, या महाराष्ट्राचा. हे बघ पोरा, तुला दुसरी ओळख करून देतो बघ, खरी खरी ओळख करून देतो बघ. अरे काय असतं आपलं कर्तव्य, काय असते आपली निष्ठा, काय आहे अंगामधलं रक्त. हे बघ तुला ओळख करून देतो बघ. 1999ला कारगिल युद्ध सुरू झालं पोरा. 1999ला कारगिल युद्ध सुरू झालं बघ. आणि सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे पळू लागला. पाकिस्ताननं अचानक आमच्यावरती हमला केला. आदेश सुटले. सुट्टीला गेलेला जवान युद्धभूमीकडे लवकरात लवकर या, आदेश सुटले. आणि एक जवान युद्धभूमीकडे पळत होता. पोरांनो ऐका रे, एक जवान युद्धभूमीकडे पळत होता, युद्धभूमीकडे पळत होता. आणि त्यावेळेला त्याची आई त्याच्या समोर आली. आई समोर आली, आई समोर आली, आई समोर आली. आणि आईनं आपल्या मुलाला कडकडून मिठी मारली. आईनं आपल्या मुलाला कडकडून मिठी मारली. आणि आपली आई आपल्या लेकराला म्हणते, बेटे मुझे मालूम है जंग शुरू हो गई है बेटे, तुम्हें तो जाना होगा, तुम्हें जाना होगा, जंग शुरू हो गई है, पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है, जंग शुरू हो गई है, तुम्हें तो जाना होगा बेटे. लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे, तुम घर जरूर वापस आना बेटे. जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे.
क्योंकि एक माँ तुम्हारा इंतज़ार कर रही है बेटे, घर में एक माँ तुम्हारा इंतज़ार कर रही है बेटे, एक माँ तुम्हारा इंतज़ार कर रही है। त्यावेळेला ते पोरग, त्यावेळेला ते पोरग, त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला मिठीमध्ये घेतं, आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू पुसतं आणि ते पोरग आपल्या आईला म्हणतं, माँ जरूर घर वापस आऊंगा माँ, माँ जरूर घर वापस आऊंगा माँ, एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर आऊंगा माँ, घर जरूर वापस आऊंगा। हे पोरानो, कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा। कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा, याची तुला जाणीव असू दे। पोरानो, ही तुमची खरी ओळख आहे रे, ही तुमची खरी ओळख आहे माझ्या लेकीनो आणि माझ्या पोरानो, ही तुमची खरी ओळख आहे। ही ओळख विसरता कामा नये, लक्षात घ्या, तुमची गरज आहे आम्हाला, या देशाला तुमची गरज आहे। हे बघ, या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला डॉक्टर दिला, ऐकून घ्या, या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला डॉक्टर दिला, आम्हाला इंजिनियर दिला, आम्हाला वकील दिला, एक मोठा उद्योजक दिला, वैज्ञानिक दिला, पण माझ्या बाळानं त्याच्याही पुढं जाऊन या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला एक चारित्र्यवान माणूस दिलेला आहे, लक्षात घ्या, चारित्र्यवान माणूस दिलेला आहे। पण या काळामध्ये त्या चारित्र्यवान माणसाची ओळख आम्ही कुठं तर विसरत चाललोय आणि तो माणूस आम्हाला जागा करायचा आहे। अरे या शाळेच्या 4 भिंतीमध्ये आम्ही शिकतो ना, मार्कांचा ढीग जसा आम्ही रचतो ना, तसा चारित्र्याचा ढीग सुद्धा या शाळेने आम्हाला दिलेला आहे रे पोरांनो। इथं आम्हाला जात नाही शिकवली, इथं आम्हाला पंत नाही शिकवला, इथं फक्त आम्हाला एक भारतीय शिकवला रे। पोरांनो, एका मिनिटामध्ये सांगतो तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठं शिकताय, एका मिनिटामध्ये सांगतो। पोरांनो ऐका रे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहं परित्राणार्थ साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे। नमो अरिहंताणम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो वझायाणम, नमो लोय सौवसावनम, ऐसो पंच नमकारो सौव पावपणसनो मंगलानम च सव्यसिम पडमम हवै मंगलम। जो बोले सो निहाल, सत श्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पोरानो, कोण होता हा? महार होता, मांग होता, मुसलमान होता, हिंदू होता, चांभार होता? नाही रे पोरानो, हाच हा या क्रांतिकारकांच्या स्वप्नामधला एक भारतीय होता, लक्षात घ्या, एक भारतीय होता। अगोदर तुम्ही आम्ही एक भारतीय आहोत हे पोरानो, आणि एक आग काळजामध्ये पेरा, कदाचित पुस्तकाच्या पानावरून तुम्हाला ही नाही मिळणार। आज आलोय ना तुमच्या भेटीला, हा वसंत नावाचा बाप आलाय ना आज तुमच्या भेटीला, तर ऐका, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात, ज्या छत्रपतींचा आदर्श आणि स्वराज्य घेऊन ज्यांनी घटना लिहिली आणि घटनेच्या पहिल्या पानावरती आम्ही एक भारतीय आहोत याची जाणीव अगोदर आम्हाला करून दिली। पोरानो, ऐका रे, त्यांनी सांगितलेलं आहे पोरानो आणि हे मुलीनो, हे वाक्य कधीच विसरायचं नाही बरं का। त्यांनी काय सांगितलंय, बळी हा कोणाचा दिला जातो? बळी हा बकऱ्याचा दिला जातो, बळी हा कोंबड्याचा दिला जातो। हे पोरानो, बळी हा बकऱ्याचा दिला जातो, बळी हा कोंबड्याचा दिला जातो।
वाघाचा कधीच बळी दिला जात नाही, वाघिणीचा कधीच बळी दिला जात नाही. म्हणून विश्वरत्न सांगतात वाघ आणि वाघीण होऊन जगा पोरीनं, वाघ आणि वाघीण होऊन जगा. रस्त्यावरून जर एखादं कुत्रं आलं ना, हाड म्हणलं की इकडं पळतं, हाड म्हणलं की तिकडं पळतं. कुत्र्याला आपलं अस्तित्व नसतं, कुत्र्याला आपली दिशा नसते. हाड म्हणलं दगड उचलला की कुत्रं पळायला लागतं बघ. पण लक्षात घे पोरी, त्याच रस्त्यावर जर वाघ आला तर सगळा रस्ता मोकळा होतो. जहां से भी गुजरे हमारे लिए रास्ता तैयार है पोरीना. ही वाघीण आहेस बघ तू, आणि हा वाघ आहेस रे. हा राजा सांगतो ना, राजा अगोदर जगतो. विश्वरत्न सांगतो ना, विश्वरत्न अगोदर जगतो. तुम्हालाही जगायला शिकवणार. कळाली तुमची ओळख? मग आपण आहोत का तसं? आहोत का असं वाघासारखं, वाघिणीसारखं? होय का? वाघीण काय फेरेन लवली लावून फिरते का ग? होय का? जाशीचे इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, टन टन इकडे बघा, फिरा. मी असा करतच जाणार आहे घरला आता माग हळूहळू. इकडे बघ रे टांगड्या, इकडे बघ. हा बस इकडे जरा, तिकडे बघ. हा ऐक ऐक, होय का? तुला मी झाशीची राणी म्हणालो का? तुला मी आऊ जिजाऊ, तुला हिला म्हणालो, तुला होय काय म्हणतायस? आई जरा, होय का? मग ती झाशीची राणी कशी असेल का? वीर शिवाजी की गाता है उसको याद जुबानी थे, बूंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वाहतो. झाशी वाली आहा, कशी ग युद्धावर जाताना माझी आऊ जिजाऊ ज्यावेळेला माझा छत्रपती शिवाजी राजा पन्हाळ्याला कैदेत होता, सिद्धी जोहरचा वेडा पडलेला होता, 35-40 हजार सैन्यांचा. 3-4 महिने माझा राजा विशाळ आपल्या पन्हाळगडावरती होता. पन्हाळगडातून माझा राजा विशाळगडाकडे गेला. त्यावेळेला सुटकेचा जेव्हा मार्ग दिसत नव्हता, त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ उठली, कमरेला तलवार लावली, घोड्यावरती मांड ठोकले. चलो माझ्या पोराला मी सोडवायला जाणार. आहा, ती आई कशी होती ग? ताकद आहे का तुमच्यात ती? होय, ही माझी झाशीची राणी. टुगडुक टुगडुक गोड टुगडुक. होय, फेरेन लावले. त्या टीव्हीतल्या जाहिराती करणाऱ्या त्या बायांना एक काम नाही, फेरेन लावली लगाव, 7 दिन में चिकनाहट पाहो. होय का? आणि ह्यानी लावली बघा, लगेच लागले पळाय, हे 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 कर, थोबाड फोडेन. फेरेन लावली लगाव. अरे नीट बस, नीट बस. अर्धा तास तुला पाठीचा कणात ताट करून बसता येत नाही. मी तुला संभाजीराजा म्हणतो, मी तुला छत्रपती शिवाजीराजा म्हणतो, विश्वरत्न सांगतो. कसं पाहिजे रे शरीर? होय, किती जोर मारतायस रोज? जोर किती मारतायस तू? मोबाईल घेऊन संडासात किती वेळ बसतायस? अरे नालायक. अरे ही लावत्या फेरेन लावली, आणि तू बस संडासात मोबाईल घेऊन. तू माझा संभाजी राजा? अरे त्यांचं नाव उच्चारण्याची तर पात्रता आहे का आमची? संडासात बसायचं मोबाईल घेऊन. बाप बाहेर ना म्हणतोय ये बाहेर, ये बाहेर. अजून होईना झालंय, थांबा आलं. होय ना? होतंय का? मोबाईल बघत बसलायच रे. आणि मोबाईल बघत बसतोय, तिथनं पाठवतोय शुभ सकाळ. संडासातनं शुभ सकाळ? काही चंदन खाऊन झोपतोयस रात्रीचा? अरे नालायक. शुभ सकाळ. ज्याला पाठवतोय ती त्याच लायकीच, ती दुसऱ्या संडासात असते. त्याला आवाज येतोय टॉय. ते म्हणतंय कुठल्या इन्स्ट्रुमेंट मधनं आवाज आला? त्याला अरे मित्राचा मेसेज आला. ते संडासातनं पाठवतंय शुभ सकाळ, आणि खाली लिहितंय काय करतोयस. आता हे कशाला सांगतंय काय करतोय? हे म्हणतंय नाश्ता चाललाय. कुठं रे थोबाड? सगळं बदललं पाहिजे बघ. तुला जर मी छत्रपती शिवाजी राजाची उपमा देतोय, तुला जर मी माझा भगतसिंग म्हणतोय, तर शरीर कसं पाहिजे? कसं पाहिजे? रोज इथं बसलेल्या प्रत्येक पोरानं ऐकून घ्यायचं, आजपासून या क्षणापासून सुरुवात, दररोज 100 जोर मारलेच पाहिजेत. किती?
100 शपथ घ्यायची. किती जोर? 100. मारणार का नाही? मारणार का नाही? जोर येतोय का नाही? आणि काय ग तुम्ही पण, तुम्ही जाशीच्या तुम्ही जोर किती बुरी मारतात. लवकर, वेळ नाही माझ्याकडं. पुढचा कार्यक्रम आहे मला पुण्याला संध्याकाळी 7चा उर्वी कांचनला. चल बोल लवकर बोल. किती जोर? का जोर का मारत नाही ग? जोर का मारत नाही? का व्यायाम का करत नाही का? होय. आणि ही जाशीची राणी कुत्र मागं लागलं की मम्मी कुत्र मागं लागलं. मम्मी कुत्र मागं लागलं. होय का? तुम्हाला कोण विचारणार नाही म्हणून. मार्क किती? मला 9वीला 97% मार्क पडले काका. हिला 97% मार्क. कुत्र लागल्यावर पळतेस माग. आमच्या वेळेला आमच्या माग कुत्र लागत होतं का नाही? दुसऱ्या दिवशी गल्लीत कुत्र दिसत नव्हतं. त्याचा बाजार करत होतो आम्ही. पोत्यात घालून त्याला दुसऱ्या गावात सोडून मोकळं. व्यायाम करायचा प्रत्येक पोरीनं. हातामध्ये काठी आली पाहिजे, लाटी आली पाहिजे. बाप कोण आहे तुझा? वाघ आहे ना? आई कोण आहे? वाघिणी आहे ना? मग वाघानं वाघिणीनं कोणाला जन्म दिलाय? वाघिणीला दिलाय ना? नजरेमध्ये आग पाहिजे. नाही तर लगेच मम्मीकडे जायचं नाही. मम्मी ते पोरगा माझ्याकडे बघून हसताय. मम्मी मला भीती वाटते. मम्मी हसताय. होय का? पोरीनो 7-8 जणी एकत्र असताय का नाही? असताय का नाही? एखादा पोरगा आय लव्ह यू म्हणाले तर पळत घरला जायचं काय? आय लव्ह यू म्हणाले त्याला पण म्हणायचं येस आय ऑल्सो लव्ह यू. कम हिअर. आला जवळ की धरायचा, खाली पाडायचा. एकीनं मानव बसायचं, एकीनं पोटाव बसायचं, एकीनं पायाव बसायचं. नरड्याव पाय देत म्हणायचं आता कसं वाटतंय? चड्डी वल्ली झाली पाहिजे त्याची चड्डी. पण आता तुमचंच लय चाललंय. थेर चालल्यात. ही पोरं माझी चांगली झालीत. आता पोरं माझी ऐकतेत. पण तुम्हाला तो मोबाईल मिळाला की नाही? नालायक हो. रात्री सगळ्या लाईटी गेले की चादर वर आणि आतनं यांचा मोबाईल सुरू. हळू थोबाड फोडेन. ऐक ग पोरे, सगळा बदल झाला पाहिजे. का ओरडून सांगतोय? कारण बदललं का? 12 वर्षाचा माझा भगतसिंग जालियनवाला बागेमध्ये जातो. पोरीनो ऐका, 9 वर्षाचे माझे संभाजीराजे ज्या वेळेला 50व्या वाढदिवसाला आपल्या बापाबरोबर औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेलेले असतात. छत्रपती शिवाजी राजांना कैद झालेले असते. त्यावेळेला माझे संभाजीराजे औरंगजेबाबरोबर बसलेले असतात. वय फक्त 9 वर्षाचं. आणि औरंगजेब म्हणतो कुस्तीच्या आखाड्यामध्ये औरंगजेबाबरोबर माझा 9 वर्षाचा संभाजीराजा बसलेला असतो. आणि औरंगजेब म्हणतो संभाजीराजे एक कुस्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. त्यावेळेला 9 वर्षाचं पोरगा औरंगजेबाला उत्तर देतं माझ्या तोडीचा एक पण पैलवान तुझ्या तालमीमध्ये नाही. वय वर्ष 9 मिर्झा राजा जयसिंग ज्या वेळेला स्वराज्यावरती चालून आला, पुरंदरचा तह झाला. 23 किल्ले, 4 लाख होण्यांचा प्रदेश छत्रपती शिवाजीराजांनी द्यावा मोगलांना, म्हणजे औरंगजेबाला. तह झाला. आणि जोपर्यंत हे किल्ले दिले जाणार नाहीत तोपर्यंत 8 वर्षाच्या पोराला म्हणजे संभाजी राजाला आमच्याकडे ओलीस ठेवावे, म्हणजे सोप्या भाषेत गहाण ठेवावे. धोका होता. तर छत्रपती शिवाजी राजांनी 23 किल्ले दिले नसते तर 8 वर्षाच्या पोराच्या जीवाला म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि पहिले युवराज संभाजीराजांना धोका होता. छत्रपती संभाजीराजांच्या समोर उभे राहतात आणि 8 वर्षाच्या पोराला संभाजीराजांना छत्रपती शिवाजीराजे सांगतात बाळराजे या स्वराज्यासाठी आपणास जावं लागेल मोगलांच्या ओलीस. तेव्हा 8 वर्षाचं पोरगे आपल्या वडिलांच्या पायाला हात लावताना म्हणता आबासाहेब स्वराज्यासाठी बलिदानासाठी आम्ही तयार आहोत. आबासाहेब 8 वर्षाचं पोरगे. तुमचं आमचं वय सुद्धा 8 वर्षाचं आहे पोरानं. पण आम्ही काय करतोय याची जाणीव तुम्हाला अगोदर असू दे. फक्त हसवायला नाही आलो, तुमच्या अंतरंगामध्ये आज एक आग पेरायला आलोय पोरानं. आग पेरायला आलोय. 8-9 तुमचं वय आहे, 10 वय आहे. तुम्ही 8वी 9वीला आहे. 8-9 वर्षामध्ये आणि वयाच्या 15व्या वर्षी 14व्या वर्षी 12व्या वर्षी देशाचा विचार केला जात होता. आणि बदललं रे सगळं. आता
इथं 9वीचं पोरग लय नालायक झालंय रे आता. 9वीचं 11वीचं पण नाही, 9वीचं पोरग आपल्या मित्रांना म्हणतंय कसं, ए कोण बोलतंय का, ए दिदे दिन टोला ती पाडीनच बघ, तू तर छळलायस मला, कोण बोलतंय रे इकडाने, गप्पा बसा. ए ऐका, 9वीचं पोरग 9वीचं लाज वाटायला लागले आम्हाला, लाज. ए पालकानं, ए इथं बसलेला पालक नीट ऐकून घ्यायचं रे, माझं शोनं असं नाही, माझं पोरग असं नाही, तुझं पोरग लय नालायक आहे का, तुला माहिती कुठं आहे, त्या शिक्षकांचे एक हात बांधलेत, पोरांना मारता येत नाही, शासनाने हात बांधून टाकले, पोरं नको तशी लागली नागडी उघडी होऊन नाचायला. ए त्यांना संस्कार कळेना, त्यांना आचार विचार कळेना. होय 9वीचं पोरग म्हणतंय आपल्या मित्रांना, ती माझी हाय, माझा तिच्यावर जीव हाय, ती आपली हाय, आणि ह्याची अंडरपॅन्ट खाली या लागल्या, ए आणि ती आपली हाय. ह्याला बाप अंडरपॅन्ट घेऊन देतो, याला हागाय बसल्यावर धुवायचं कसं कळत नाही, आणि हे नालायक म्हणतंय काय ती माझी आहे. अरे थोबाड फोडेन, आणि तुम्ही पण काय काय होय, ए नालायक हो, हा ते म्हणताय ती माझी आहे, तुम्ही तोंड घेऊन माझं पिल्लू गण, माझं सोनं गण, मला माझा जीव आहे ग, तुझं सोनं हागर आहे हागर, तुझ्या सोन्याला बाप अंडरपॅन्ट घेऊन देतोय. आ ए तुला मी उपमा दिले बघ आवजी जाऊची, तुला उपमा दिले बघ माझ्या हे अहिल्याईची. ए ए पोरांनो काय सांगतोय ऐकायचं, जास्त वेळ घेत नाही रे. ए इकडं बघ, मी तुला काय सांगतोय कळालं पाहिजे आम्हाला आमचं आयुष्य. आता ऐक पोरा, काय एवढं जीव तोडून सांगतोय, घसा तोडून सांगतोय, दिवसाची 5-5 व्याख्यानं घेतोय, महाराष्ट्र पिंजून काढतोय का पोरा. हे बघ, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही. आता एक वाक्य काळजामध्ये पेरून घ्यायचं रे. ए पोरानो, ए एक वाक्य काळजामध्ये पेरून घ्यायचं. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतम एव पुनर्लभ्यते न शरीरम पुनः पुनः. याचा अर्थ आता समजावून घ्यायचा, याचा अर्थ अगोदर समजावून घ्यायचा. आयुष्यामध्ये सगळं काय पुन्हा पुन्हा मिळेल पोरानो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या, सगळं काय पुन्हा पुन्हा मिळेल. हातामध्ये तुझ्या 25,000चा मोबाईल आहे, हरवला तुटला फुटला पुन्हा घेऊ शकतेस बघ. वडिलांना सांगितलंस पप्पा माझा फोन हरवलाय, बाप म्हणेल पोरी तुझ्यापेक्षा महत्त्वाचा नाही, पुन्हा घेतो, काळजी करू नकोस. ए पुन्हा मिळेल बघ. गळ्यामध्ये एखादी सोन्याची चेन आहे, हरवली चोरीला गेली, पुन्हा घेऊ शकतो. पोरांनो ए ए या सगळ्या गोष्टींना वन्स मोर आहे पोरांनो, या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा घेता येतात. पण हात जोडून सांगतोय हे आयुष्य एकदाच मिळतं, आणि या आयुष्याला वन्स मोर नाही पोरानो, हे आयुष्य एकदाच मिळतं. या आयुष्यामधली ही युवावस्था, ही किशोरावस्था पोरानो एकदाच मिळते. आणि तुम्हाला आता खरं सांगतो र, जीव तोडून सांगतोय, आणि हीच ती वेळ आहे आई बापानं केलेल्या कष्टाची पांग फेडण्याची पोरानो. हीच ती वेळ आहे आई बापाची मान उंच करण्यासाठी. ए पोरा, एकाच वाक्यात तुला आजच्या व्याख्यानाचा गाभा सांगतो बघ. हे बघ पोरा, ए पोरा, मृत्यूच्या दारात सुद्धा हसणाऱ्यांची ही माती आहे पोरा. मृत्यूच्या दारात सुद्धा हसणाऱ्यांची ही माती आहे. ए तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ पोरा. हे बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे, आणि तुझ्या बापाचा शेवटचा श्वास वाघासारखाच गेला पाहिजे आणि वाघिणीसारखाच गेला पाहिजे. याची सगळी जिम्मेदारी पोरी तुझ्या खांद्यावरती आहे बघ. हे पोरा, तुझ्या खांद्यावरती आहे. आजच्या व्याख्यानाचा हा गाभा आहे पोरा. हे बघ, तुला आता मी काय सांगतोय ऐक. बापासाठी या पोरांनी काय काय केलं, या मातीचा इतिहास आहे पोरा, या मातीचा इतिहास आहे. आपल्या बापासाठी पोरांनी काय काय केलं
या मातीचा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही कुठं तर विसरत चाललोय. पोरा ऐक रे, आज तुला सांगतो बघ. हे बघ पोरा, मग मी तुला बाप सांगतो. अगोदर बापासाठी पोरग काय करतं हे ऐकून घे रे. हे आमचा इतिहास, या मातीतला इतिहास. पण आम्ही फक्त मार्कांच्यासाठी शिकलो, मार्कांच्यासाठी इतिहास परीक्षेत लिहिला. आम्ही विसरून गेलो. मार्क्स आम्हाला मिळाले, पदवी आम्हाला मिळाली, अधिकारी आम्ही झालो. पण या मातीचं काय, या देशाचं काय, बलिदान केलेल्या त्या माझ्या शूरवीर महात्म्यांचं काय. हे पोरा ऐक, हे बापासाठी पोरग काय करतं ऐक रे. हे पुरंदरचा तह झाला बघ. मिर्झा राजे जयसिंग चालून आला होता बघ स्वराज्यावरती. पुरंदरचा तह झाला आणि पोरानं ऐका, पुरंदरचा तह झाल्यानंतर 23 किल्ले 4 लाख होणांचा प्रदेश राजांनी लिहून दिला. आणि दुसरे 8 काय होते ऐका. पोरेनं दुसरी 8 होती औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी राजांनी औरंगजेबाच्या भेटीत जावं. आता ऐका काय झालं. इतिहास तुम्ही शिकला ना, पण इतिहासाची वेदना आज तुम्हाला सांगतो बघ. पोरग कसं घडलं, बाप म्हणून बापाला अभिमान कसा वाटला होता, आणि पोरग म्हणून पोरग काय आपल्या बापाकडून शिकलं. ज्या वेळेला औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी राजे आग्र्याला निघाले. मूठभर मावळे हातामध्ये घेतले आणि आग्र्याला निघाले. आणि औरंगजेबाची भेट म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूची भेट होती. हे सगळं राजांना माहित होतं. मूठभर मावळे घेतले आणि शेकडो कोस दूर माझा राजा औरंगजेबाच्या भेटीस निघाला. आणि जाताना 9 वर्षाच्या संभाजी राजांना बरोबर घेतलं होतं. संभाजी राजाने आपल्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा म्हणजे आबासाहेबांचा हात पकडलेला होता. कोणाच्या पोटी आले होते छत्रपती शिवाजी राजे हे अगोदर जाणून घ्या. पोरानो, तोही बाप कसा होता बघा. दानवीर, दयावीर, धर्मवीर, युद्धवीर. पोरानो, दानवीर, दयावीर, धर्मवीर, युद्धवीर, महान, ओजस्वी, तेजस्वी, राजनीती जाणकार, महावीर, महाबाहू, महाबली, बली, अतुल बली, सुलक्षणी, वाऱ्याप्रमाणे वेगवान, गरुडासारखी नजर, दाक्षिणात्य शाहवर्मा, क्षत्रिय शहाजी राजे भोसले यांच्या पोटी आलेलं पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होते. आणि त्यांच्या पोटी आलेला छावा म्हणजे संभाजी राजा होता. आणि संभाजी राजा वयाच्या 9व्या वर्षी आपल्या बापाचं मनगट पकडून औरंगजेबाच्या दरबारात जातो. आणि तिथं काय होतं पोरी ऐक. आणि ज्या वेळेला औरंगजेबाच्या दरबारामध्ये माझे छत्रपती शिवाजी राजे प्रवेश करतात. त्यावेळेला 9 वर्षाच्या संभाजी राजांनी आबासाहेबांचा हात धरलेला असतो. दरबारामध्ये ज्या वेळेला संभाजी राजे आणि आबासाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी राजे प्रवेश करतात, त्यावेळेला तख्तावरती औरंगजेब बसलेला असतो. आणि समोर सगळे सरदार उभे असतात. आणि प्रत्येक सरदारानं मान झुकवलेली असते. तख्ता समोर आणि औरंगजेबासमोर, पाचच्या समोर मान उंच करायची नाही. उचलता वाहका. आणि सगळ्यांनी मान झुकवली होती, लाचार होऊन मान झुकवली होती. आणि छोट्याशा कणा एवढ्या स्वराज्याचा का असना, पण माझा छत्रपती शिवाजी राजा होता. आणि माझा राजा आपल्या छाव्याला पोराला घेऊन गेला होता. आणि ज्या वेळेला दोघांनी दरबारात प्रवेश केला, त्यावेळेला संभाजी राजे आपल्या वडिलांच्याकडे बघत होते. बाप काय असतोय ऐका राहता. आपल्या वडिलाकडे बघत होते. इथं प्रत्येक सरदारानं लाचार होऊन मान झुकवलेली आहे. शेकडो किलोमीटर दूर मृत्यूच्या दारात माझा बाप उभा आहे. आता माझा बाप काय करतोय याकडे संभाजी राजांचं लक्ष होतं. माझा बाप काय करतोय. आणि छत्रपती शिवाजी राजांनी सगळीकडे नजर टाकले आणि आपली मान झुकवली नाही, तर आपली मान हिमालयासारखी उंच केली आणि पातशाच्या नजरेमध्ये नजर घातली. आणि तिथं 9 वर्षाचा संभाजी राजा आपल्या बापाकडून शिकला. मृत्यूच्या दारात जरी उभा असलो तरी आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही. पोरानो, 9 वर्षाचा संभाजी राजा तिथं शिकला. आणि आता पुढं ऐका. हा संस्कार जो राजांनी पेरला होता ना, त्या संस्काराचा वटवृक्ष तयार झाला. आणि पोरीनो आता ऐका. वय वर्ष 32. बाप काय असतो वय वर्ष 32.
32 संभाजी राजांना कैद झाले. 39 दिवस संभाजी राजांचा हाल झालाय. शरीरावरती असंख्य जखमा आहेत. जखमेतून रक्त टपटप खाली पडतंय. साखळ दंडामध्ये संभाजी राजांना बांधलेलं आहे. आणि पातशाह संभाजी राजांना म्हणतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे बाप का उस शिवा का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला संभाजी राजाने दिलेलं उत्तर ऐका रे पोरानो. त्यावेळेला संभाजी राजा औरंगजेबाच्या नजरेमध्ये नजर घालत म्हणतो, ऐक बादशाह, ज्यावेळेला माझं वय 9 वर्षाचं होतं त्यावेळेला मी माझ्या बापाबरोबर तुझ्या दरबारामध्ये आलो होतो. आणि तिथं माझ्या बापानं मान झुकवली नव्हती, तर आपली मान उंच करून तुझ्या नजरेत नजर घातली होती. आणि तिथं हा 9 वर्षाचा संभाजी राजा शिकला होता की मृत्यूच्या दारात उभा असताना सुद्धा स्वाभिमान विकायचा नाही. आणि तोच संभाजी राजा आज वयाच्या 32व्या वर्षी मृत्यूच्या दारात उभा आहे. या देहाचे तुकडे केले तरी चालतील, हा संभाजी राजा झुकणार नाही. आणि माझ्या बापाचा स्वराज्य तुझ्या चरणावर कदापि ठेवणार नाही, कारण तो संस्कार आज वटवृक्षासारखा मोठा झाला. ए पोरानो, संभाजी राजांचे जिवंत डोळे काढले गेले, संभाजी राजांच्या अंगावरची चमडी काढली गेली, जिवंत नख काढली गेली, जीभ हासडून काढली, तरी सुद्धा संभाजी राजा झुकला नाही. शेवटी संभाजी राजांचे छोटे छोटे तुकडे केले, भीमेच्या काठी फेकले गेले, तरी सुद्धा संभाजी राजाच्या चेहऱ्यावरचं आणि कर्तृत्वाचं तेज कमी झालं नाही. शेवटी दुश्मन म्हणतो, या अल्लाह, कैसा पुत्र दिया रे मेरे दुश्मन को, मेरे 4 शहजादों में एक भी संभा जैसे होता तो हम कितने खुश हो जाते. या अल्लाह, ए पोरानो, अरे बापासाठी आणि स्वराज्यासाठी तुकडे तुकडे करून घेतले रे, हा इतिहास आहे. मला सांगा ए पोरानो, आपण आपल्या आईबापासाठी काय करतो? काही केलं का? प्रश्न आहे आज माझा. आपण आपल्या बापासाठी काय करतो? काय केलं? तुम्हाला 1 मिनिटात सांगू. आता 21व्या शतकामध्ये आम्ही जग मुठीत घेतलं. 21व्या शतकामध्ये आम्ही जग मुठीत घेतलं. 1 मिनिटामध्ये मुंबईत काय चाललंय आम्हाला कळतं, अमेरिकेत काय चाललंय आम्हाला कळतं. व्हॉट्सअपवरून आम्ही व्हिडिओ कॉल करतो ना आमच्या मैत्रिणीशी, आमच्या मित्रांशी, 1 सेकंदामध्ये आम्ही बोलतो. सगळं जग आम्ही मुठीत घेतलं. पोरांनो, हे ऐका, जास्त वेळ घेत नाही रे तुमचा. सगळं जग आम्ही मुठीत घेतलं पोरांनो. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. तो ताप अंगावर काढत तिनं कॉलेजसाठी आणि शाळेसाठी सकाळी मला डबा करून दिला. ही आई मात्र आम्ही कुठं तर विसरत चाललोय पोरीनो. ही आई मात्र आम्ही कुठं तर विसरत चाललोय. काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता. काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता. बापाची कंबर दुखत होती, बापाला ताप आला होता, तरी सुद्धा उठून सकाळी माझा बाप आमच्यासाठी कामावरती गेला. हा बाप आम्ही कुठं तर विसरत चाललोय पोरानो. हा बाप आम्ही कुठं तर विसरत चाललोय. अरे 21व्या शतकामध्ये पोरीनो, 21व्या शतकामध्ये आम्ही सगळं जग मुठीत घेतलं. 21व्या शतकामध्ये आम्ही सगळं जग मुठीत घेतलं. पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला त्या आई बापाला आम्ही कुठं तर विसरत चाललोय पोरीनो, कुठं तर विसरत चाललोय. पोरीनो, ही माती कोणाची आहे? ही कोणाची माती आहे? मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी घर नामावर लेकर पयाम आया तो क्या. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है चोर कितना बाजुए का दिल में है. राम प्रसाद बिस्मिल्लाह.
फासाच्या तख्ताकडे निघालेले असतात, हे फाशी झालेली असते. आणि त्यावेळेला या देशासाठी, या भारत देशासाठी फासाच्या तख्ताकडे रामप्रसाद बिस्मिल्ला निघालेले असतात. आणि शेवटच्या क्षणी आई भेटायला समोर येते. त्यावेळेला रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघत रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या आई म्हणते, बेटे तेरे आंखों में आंसू क्यों बेटे? इस देश के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है, इसीलिए तेरे आंखों में ये आंसू है. ए राम ये आंसू पूछ लो राम, और हंसते हंसते फांसी के तख्त पर लटक जाना. क्योंकि शेर कभी रोता नहीं, शेर कभी रोता नहीं. एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है. त्यावेळेला ते पोरगा म्हणतं, माँ ये खुशी के आंसू है, ये खुशी के आंसू है माँ. आखिरी समय मेरा है और तुम मेरे सामने आई हो. आखिरी समय मेरा है और तुम मेरे सामने आई हो. माँ ये खुशी के आंसू है. अगला जन्म मैं तेरे ही कोख से लेना चाहता हूँ और इन अंग्रेजों के खिलाफ लड़ना चाहता हूँ. माँ मृत्यूच्या दारात आई बापासाठी लढणारी ही माती आहे. पोरीनो, आम्ही आमच्या आईबापासाठी काय केलं? हात जोडून सांगू का? या गावाच्या भर चौकात उभं राहून सांगायला लागलोय, पहिल्यांदा सांगायला लागलोय, ए कोणी उठू नका रे. शांत बसायचं जिथं आहे तिथं उन्हात. कोणी उठायचं नाही, दंगा नाही पाहिजे. काय मरत नाही सा थोडासा उन्हात बसला म्हणून. तुमच्यासाठी रात्रंदिवस बाप उन्हात बसलाय, 1000 वेळ पावसात भिजलाय. तासभर उन्हात बसता येत नाही काय? मरताय काय? नखरे नाही पाहिजेत कुणाचे. पाऊस आला, पावसात भिजायचं. ऊन पडतंय, उन्हामध्ये बसायचं. मिमिक्री करायला आलो नाही, सत्याने वास्तव सांगतोय, घ्यायचं. ऐक, भर चौकात उभं राहून सांगतोय बघ पोरी. भर चौकात उभं राहून सांगतोय बघ. 10वीला 90% पडले पाहिजेत, 12वीला 90% पडले पाहिजेत. आजपर्यंत सगळ्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही मार्कांच्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करताय. आज थोडंसं त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन सांगतो बघ पोरी. पोरा ऐक, 12वीला आहेस ना? हे बघ, 12वीला आहेस ना? 2 मार्क कमी पडले तर चालतील बघ. आज हा वसंत अंकारे सांगतोय. 10वीला आहेस ना? नापास झाला तरी चालेल बघ. हा वसंत अंकारे सांगतोय. 12वीला एखादा विषय गेला, हा काय कर, हे बघ, नापास झालीस ना, बिंदासपणे बापासमोर जा. बापासमोर उभं राहा आणि सांग बापाला, पप्पा एक विषय राहिला, 12वीचा विषय राहिला. त्यावेळेला बाप काय करेल मी तुला आत्ताच सांगतो बघ. तोच बाप समजावून सांगाय तुला आलोय. बाप काय करेल बघ. बाप तुला मिठीमध्ये घेईल, बाप जवळ घेईल आणि बाप तुला सांगेल, पोरी एक विषय गेला ना, 1 वर्ष गेलं ना, 72, काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे ना. अजून एखादा गुंठा विकायला लागला तरी चालेल, अजून मला थोडंसं कर्ज काढावं लागलं तरी चालेल. तू शिक पोरी, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. बघ पोरी, तुझा बाप असंच म्हणणार बघ, कारण तुझ्या बापाला तुझ्यावरती विश्वास आहे पोरी. पण ऐक पोरी, आता मी काय पुढे सांगतोय ते कायमस्वरूपी या काळजामध्ये फाड बघ तुझा आज काळीस, आणि आतमध्ये लिहून घे. 2 मार्क 10वीला कमी पडले तर चालतील, 2 मार्क 12वीला कमी पडले तर चालतील. 72, 2 मार्क 10वीला कमी पडले तरी चालतील, 12वीला कमी पडले तरी चालतील. नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल, नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल. 72, आणि सगळ्याच्या पुढे जाऊन पुन्हा एकदा सांगतो बघ, अरे आयुष्यात काहीच नाही करता आलं तरी चालेल, बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरांनो, पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळं तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागेल. पोरीनो, आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळं तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागेल. त्याचं गणित सांगतो बघ, त्याचं गणित सांगतो बघ. मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे का पोरी? चूक आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही आहेत,
मेल्यानंतर त्यांचं फक्त शरीर जाळतात, निर्जीव शरीर. नीट ऐकून घे. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. ए पोरीनो, पण जर तुमच्यामुळं तुमच्या आई बापाला जर मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची रोज चिता जळत असते पोरी. आज लिहून घे पोरी, आज लिहून घे बघ. कुठल्या पुस्तकामध्ये तू हे वाचलं नाहीस पोरी, कुठल्या पुस्तकामध्ये तू हे वाचलं नाहीस पोरी. आज लिहून घे बघ, आज लिहून घे बघ, आज लिहून घे. शांत. आज लिहून घे मी तुला काय सांगतोय. बघ, कुठल्या पुस्तकाच्या पानावरती लिहिलेलं नाही पोरे, तुला मी सांगतोय बघ. जर जिवंतपणे जर तुला तुझ्या बापाला मारायचं असेल पोरे, आणि जिवंतपणे जर तुझ्या बापाला तुला जाळायचं असेल पोरी, तर तू आता जशी वागतेस तशीच वाग. आणि जर तुझ्या बापाची मान झुकू नये असं जर तुला वाटत असेल पोरे, ए पोरा, तर आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. हे बघ, आज एक काम करायचं. रोज शाळेवरून घरी जातेस ना पोरी, तर घरी गेल्यानंतर अगोदर दप्तर बाजूला ठेवतेस आणि आईला म्हणतेस, आई मला भूक लागले, आणि आई अगोदर तुला काहीतरी खायला देते. आज थोडंसं वेगळं करून बघायचं. हे पोरांनो, आज थोडंसं वेगळं करून बघायचं, कारण बाप सांगायला आलोय बघ तुला. आज थोडंसं वेगळं करून बघायचं. काय वेगळं करायचं तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. आज शाळा सुटल्यानंतर घरी जायचं, शाळा सुटल्यानंतर घरी जायचं पोरीनं, आणि घरी गेल्यानंतर दप्तर ठेवलं की फक्त बापाची वाट बघत बसायचं. कारण बाप तुमच्यासाठी कामाला गेलेला असेल, तो रोजच सकाळी उठतो आणि रोजच कामाला जातो, कारण त्याचं आता आयुष्य संपलेलं आहे. माझ्या पोराचं शिक्षण आणि माझ्या पोरीचं शिक्षण, आज त्यानं मुखात घास घातला की इथून पुढं रोज माझ्या घरात असाच आनंदाचा घास आला पाहिजे, आणि माझ्या लेकरांचं पोट भरलं पाहिजे, माझ्या लेकरांचं शिक्षण झालं पाहिजे. म्हणून तो बाप घराच्या बाहेर सकाळी लवकर उठून गेलेला असतो बघ. तो बाप संध्याकाळी 7 वाजता परत येईल बघ. आणि आता काय करायचं ऐकून घे. 10 मिनिटामध्ये व्याख्यान संपवतो बघ पोरी, पण कळू दे तुला, आज घरी जायचं. संध्याकाळी 7 वाजता जेव्हा बाप येईल तेव्हा पळत पळत जायचं, आणि अगोदर बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. आज बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. 2 वर्षाची होतीस तेव्हा कसं जाऊन बापाला मिठी मारत होतीस. हे पोरा, आज घरी बाप आला की बापाला कडकडून मिठी मारायची बघ पोरी. बापाला कडकडून मिठी मारायची. जशी बापाला कडकडून मिठी मारशील, बाप म्हणाल, दीदी काय झालं, कोण काय बोललं का तुला, शाळेत काय पाहिजे का तुला. त्यावेळेला बापाला सांगायचं, नाही पप्पा, मला कोणी काही नाही बोललं, शाळेमध्ये सुद्धा काही नाही झालं पप्पा, पण खूप वर्षानं मी बाप विसरले होते पप्पा. तो बाप आज मला कळाला पप्पा. मी 2 वर्षाची होती तेव्हा पप्पा तुम्हाला मिठी मारत होती. मी आता मोठी झाले, मी आता मोठा झालो, आता मात्र मला बाप कळेना झालाय. मी बापाला विसरले होते पप्पा. आज मला खऱ्या अर्थानं तुमची आठवण आली, म्हणून पप्पा मी मिठी मारते. ए पोरीनो, जीव तोडून घसा फोडून सांगतोय बघ, कधी माझा जीव निघून जाईल मला माहिती नाही, पण हे बघ, श्वासात श्वास आहे तोपर्यंत या भारताला बाप समजावून सांगणार आहे बघ. हे बघ पोरी, कारण बापाची किंमत त्या पोराला आणि त्या पोरीला विचारा. तुमचा बाप घरी आहे ना, तुम्ही खूप श्रीमंत आहात. तुमचा बाप घरी आहे ना, तुम्ही खूप श्रीमंत आहात. बापाची किंमत
त्या पोराला विचारा ज्याचा बाप लहानपणीच त्याला सोडून निघून गेलाय. तुमचा बाप आहे ना, सणासुदीला काय करतो तुमचा बाप? तुमचा हात धरतो आणि कपड्याच्या दुकानात घेऊन जातो. दिवाळीच्या दिवशी कपड्याच्या दुकानात तुमचा बाप तुम्हाला घेऊन जातो. आणि जेव्हा तुम्ही कपड्याच्या दुकानात जाता तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण साला तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल ना पोरानं, ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरानं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरानं. पण ऐक ग, तुझा बाप आहे म्हणून तू आनंदानं मिरवतेस बघ, नवीन कपडे घालून गावभर फिरत असतेस बघ, प्रत्येकाला दाखवत असतेस माझ्या पप्पानं मला कपडे घेतले, माझ्या पप्पानं मला कपडे घेतले. पण पोरे, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असतं आणि त्याला वाटतं जर माझा बाप असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. म्हणून ते पोरग तुमच्या नवीन कपड्याकडे बघत हंबरून रडत असतं. रडता रडता पळत घराकडे जातं, रडता रडता पळत घराकडे जातं आणि घरी जाऊन आपल्या आईला म्हणतं, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहेत की गाय, आणि मला गाय आय मला ग. तेव्हा ती आई म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत रे माझं पैसे, घेतो तुला एखादा शर्ट. पोरग त्या आपल्या आईला पकडून रडत असतं, कारण पोराला माहित असतं 2 दिवसानंतर आईचं पैसे येणार नाहीत आणि आईला सुद्धा माहित असतं 2 दिवसानंतर आपण आपल्या लेकराला शर्ट नाही घेऊन देऊ शकणार. दोघं एकमेकाला पकडून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं आणि आई आपल्या कुंकवाच्या नवऱ्याच्या आठवणीत रडत असते. हे पोरीनो, पोरानं, विचारा बापाची किंमत त्या पोराला जे पोरग 1ली पासून 10वी पर्यंत कधीच सहलीला गेलं नाही ग. जेव्हा सहलीची नोटीस येते तुम्ही पळत पळत घरी येता, पप्पा मला सहलीला जायचं आहे, पप्पा माझे पैसे भरा पप्पा. कौतुकानं बाप म्हणतो, लेकीचे पोराचे पैसे सहलीला भरा रे. सहलीचा दिवस ठरलेला असतो, आईनं लाडू करून दिलेले असतात, भडंग करून दिलेला असतो. तुम्ही ती पिशवी घेऊन सहलीला जाण्यासाठी निघता. शाळेच्या आवारामध्ये एसटी लागलेली असते, तुमचे पैसे भरलेले असतात, तुम्ही एसटीत जाऊन बसता. पण बिना बापाचं पोरग ते सुद्धा सकाळी उठतं पण बसमध्ये एसटीमध्ये बसत नाही, तर गेटच्या बाहेर थांबतं आणि तुमच्या एसटीकडे बघत असतं आणि एसटीतल्या आपल्या मित्रांना हात करत असतं. ते पोरग एसटीत बसू शकत नाही कारण त्याचा बाप नसतो आणि त्याचे पैसे भरलेले नसतात. ते पोरग पळत पळत घराकडे येताना आपल्या आईला म्हणतं, आय मला पण पाठव की ग सहलीला. तेव्हा आई म्हणते, बाळा पुढच्या वर्षी नक्की पाठवते. पुढचं वर्ष कधीच येत नाही. बघता बघता पोरग 12वी होतं पण सहलीला कधीच जाऊ शकत नाही. पोरीनो, पोरानो, विचारा त्या पोराला बापाची किंमत. तुम्ही आम्ही बाप विसरलो, तुम्हा आम्हाला बाप कळेना. सगळ्यांना वाटतं आई खूप रडते, खरंच रडते, आईचं प्रेम खरंच जास्त आहे. पण पोरानो ऐका, आई रडून व्यक्त होते म्हणून आपल्याला आई कळाली, आई रडून व्यक्त होते म्हणून आपल्याला आई कळाली. बापानं कधी आपल्याला अश्रू दाखवलेच नाहीत म्हणून बाप कधी आपल्याला कळाला नाही. पण पोरानो, छड्डू ठोकून सांगतो रे या भारताला, पोरानो, तुमच्यासाठी सगळ्यात जास्त जर कोण रडत असेल, शेताच्या बांधावर बसून आणि रात्रीच्या अंधारामध्ये, पोरानो, तुमच्यासाठी सगळ्यात जास्त जर कोण रडत असेल तर त्याचं नाव बाप आहे. पोरानो, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. पुरी बापाला कधी बघायचं? शाळेत तुझा डबा घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. नवीन कपडे घेऊन देतो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला कधी बघायचं?
रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि तिथली लाईट लावून झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो. त्याचं नाव बाप आहे पोरीनो, त्याचं नाव बाप आहे पोरीनो. ए पोरी, तुला बाप कळाला नाही बघ. शनिवारी सकाळी शाळा आहे म्हणून शुक्रवारी लवकर झोपतेस बघ, आणि 12 वाजता लाईट जाते बघ. लाईट गेल्यानंतर पोरानं तुमच्या अंगावर मच्छर बसायला लागतात, आणि बापाला कळतं सकाळी लवकर पोराला आणि पोरगीला उठून शाळेला जायचं आहे. झोपलेला बाप उठतो बघ, हातात टॉवेल घेतो आणि तुला वारं घालत बसतो बघ. तुझ्या अंगावर मच्छर बसू देत नाही का, तर सकाळी माझ्या पोरगीला शाळेला जायचं आहे म्हणून. पहाटेच्या 3 वाजता लाईट येते बघ, आणि मग 3 वाजता बाप झोपतो, पण तुला वारं घालत रात्रभर बसतो. त्याचं नाव बाप आहे पोरीनो, त्याचं नाव बाप आहे बघ. हे बघ, चप्पल तुटलं की चांबाराकडे जायचं, चप्पल तुटलं की चांबाराकडे जायचं. देर टाका टाकून चांबार शेवटी म्हणतो, साहेब बदला की चप्पल. तेव्हा त्या चांबाराला सांगतो, पोरगीचं शिक्षण सुरू आहे, अजून 1 महिनाभर कसं तर वडतो, यालाच दे टाका टाकून. पोरीनं, पण तुझं चप्पल जर सकाळी तुटलं आणि त्यानं बघितलं तर नवीन करकरीत चप्पल घेऊन शाळेपर्यंत येतो बघ. हे दीदी, ते फाटलेलं चप्पल दे इकडं. हे बघ, नवीन चप्पल आणले तुला. हे पोरीनो, का ग विसरता येतो बाप? हे पोरानो, का तुमच्या हातामध्ये सिगारेट, का तुमच्या हातामध्ये दारूचा ग्लास? कशासाठी तुम्ही मोबाईलवरती गेम खेळता? एवढं चांगलं आयुष्य का नासवता? हे पोरीनो, बापाला का मान खाली घालायला लावता? जो मोबाईल घेऊन तुम्ही गेम खेळत बसता, ज्या मोबाईलवरून तुम्ही मित्राला मेसेज पाठवता, तो मोबाईल कसा आलाय माहिती आहे का तुला? बाप जेवत बसलेला असतो बघ, तू आईला धमकी देतेस ना सरळ सरळ, मला जर चांगला मोबाईल नाही दिला तर मी अभ्यास करणार नाही बघ, मी शाळेला जाणार नाही बघ. आई गिडगिडते ग, पोरी असं करू नको ग, बापाकडे पैसे नाहीत, लय कर्ज झालंय, कोरोना नंतर तर लय कर्ज झालंय बापाला. पोरी ऐकत नाहीस बघ तू. मग रात्री बाप येऊन जेवाय बसतो, आणि बाप येऊन जेवाय बसला, भुकावलेला बाप 1 घास तोंडात घालतो बघ, दुसरा घात हसत असतो बघ, आणि इतक्यात आई म्हणते, पोराला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, पोराला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, पोराला मोबाईल घेऊन द्यावा लागेल. तोंडातला घास काढता येत नाही, तोंडातला घास काढता येत नाही म्हणून कसा तर गिळतो बघ, आणि हातातला घास ताटातच टाकतो. आई म्हणते, जेवून तर घ्या. गप ग, जेवता कधी पण येईल, पोरगीचं शिक्षण महत्वाचं आहे. बाप पळत पळत जेवणाच्या ताटावरून जातून गावातल्या एखाद्या मित्राला म्हणतो, माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, तुझ्याकडे 10,000 रुपये आहेत का रे? उसनं दे, पुढच्या महिन्यात तुला देतो, पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. पोरी, तुझ्या हातात जो मोबाईल आहे ना, त्या मोबाईलसाठी तुझा बाप त्याच्या मित्राकडं भिकाऱ्यासारखा झुकलाय. पोरी, याची जाणीव तुम्हाला असू दे पोरीनो. पोरानो, त्या मोबाईलवरती तुम्ही तुमच्या आईचा फोटो ठेवत नाही, त्या मोबाईलवरती तुम्ही तुमच्या बापाचा फोटो ठेवत नाही, पण ज्यांनी तुमच्यासाठी काहीच नाही केलं, पडद्यावरती, त्या टीव्हीच्या स्क्रीनवरती दारू कशी प्यायची, बलात्कार कसा करायचा, व्यसन कशी करायची, प्रेम प्रकरण कशी करायची, हे ज्यांनी शिकवलं त्यांना हिरो हिरोईन आदर्श मानून त्यांचे फोटो स्क्रीनवर ठेवता. पण जो बाप आपल्यासाठी नागडा राहिला, जो बाप आपल्यासाठी उपाशी राहिला, त्या बापाचा फोटो मात्र पोरीनो कधीच तुम्ही ठेवत नाही का ग? माझा प्रश्न आहे पोरी. पोरा, तू जर संभाजी राजा आहेस तर तू असा कसा असू शकतोस? पोरी,
तू जर माझी जिजाऊ आहे, तू जर माझी अहिल्य आहे, तर बापाला मान खाली घालायला का लावतेस ग पोरी? ए माझा घसा तुटायला लागलाय ग, ए माझं रक्त आटायला लागलंय पोरीनो. ए ऐका ग पोरीनो, सगळ्यात जास्त बघ, हे बघ असा मंडप बघितला की माझ्या अंगावर काटे येतात बघ. मंडपात मी कधी उभं राहत नाही बघ, आणि आजकाल लग्नाला जायचं सुद्धा सोडलंय बघ मी पोरी. हे बघ तुला सांगू का, शेवटचं सांगतो, मी इथं थांबतो बघ 2 मिनिटामध्ये. ए पोरी, हे बघ महाराष्ट्रातला बाप मला म्हणतो, सर या की लग्नाला, पोरगीचं लग्न ठरलंय, पोरगीचं लग्न ठरलंय, 12:30चं तांदूळ आहे सर, या ना. हो सर या ना. ए मलाही जावंसं वाटतं, बापाची तळमळ असते. आणि पोरीनं तुम्हाला वाटतं ना तुमचा बाप तुमच्यासाठी रडत नाही, झुरत नाही. ऐक ग, तुझ्या लग्नाची तारीख ठरल्यानंतर जगातला तो एकमेव माणूस आहे जो झुरायला सुरू करतो बघ. तुझ्या लग्नाची फक्त तारीख ठरली की सगळी आनंदात असतात, साखर वाटत असतात, पण तुझा बाप रोज झुरत असतो. कारण तुझ्या बापाला माहीत असतं काही दिवसात माझी लेक आता कायमची निघून जाणार, माझ्या डोळ्यासमोर दिसणार नाही. लहानपणापासून दीदी 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 माझी लक्ष्मी, मी मोठी केलेली माझी लक्ष्मी निघून जाणार. बाप झुरत असतो. आणि लग्न पत्रिका छापून आल्यानंतर तर रोज बाप रात्रीचा रडत असतो. पोरीनो असा बाप मला लग्नाला बोलवतो, मीही जातो. 12:30चं तांदूळ असतं. पोरीनो ऐका, 12:30चं तांदूळ असतं. तांदूळ पडतं बघ. हे 12:30 ते 1:30 पर्यंत जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. प्रत्येक जण तुम्हाला आशीर्वाद द्यायला येत असतो. प्रत्येक जण तुम्हाला आशीर्वाद द्यायला येत असतो. तुम्ही आशीर्वाद घेत असता. तुम्ही आशीर्वाद घेत असता. आणि तुम्ही आशीर्वाद घेत असताना प्रत्येक जण तुम्हाला आशीर्वाद देत असतो. आणि पोरीनो ऐका ग, पोरीनो ऐका, बघता 3 वाजतात बघ पोरी. सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघ पोरी. बघता 3 वाजतात सगळा लग्न मंडप मोकळा होतो. आणि नवऱ्याचा हात धरून त्या लग्नाच्या बोहल्यावरून तू खाली येत असतेस ना, तेव्हा पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ. कारण आईला कळतं आता पोरगी कायमची निघून चालली. तूही पळत येतेस आणि आईच्या गळ्यात पडतेस. आई रडू नको, मी कसं जाऊ ग आता? त्यावेळेला आई म्हणते, पोरी आज रात्री घरी कसं जाऊ ग? घरी कसं जाऊ आई? आज रात्री घरी कसं जाऊ ग आई? तुझी आई म्हणते तुला, तू म्हणतेस आईला. आई म्हणते, पोरी घराच्या भिंती खायला उठतील की ग मला? आज कोणाला म्हणू दीदी स्वयंपाकात मदत कर, दीदी पप्पांना बोलव जेवायला वाढ, कोणाला म्हणू? तू आईला पकडून रडत असतेस. आणि इतक्यात तुझा भाऊ, तुझा 9वीचा भाऊ तुला म्हणतो, दीदी परत कधी येणार? आणि भावाचा शब्द कानावर पडल्यावर टाहू फोडून रडायला लागतेस. कारण आता कधी येणार हे तुला माहीत नसतं. आणि तू भावाला म्हणतेस, बाळा पप्पांना त्रास देऊ नको, आज मला बाप कळालाय बघ, आज मला आई कळाले बघ. पप्पांना त्रास देऊ नको. तुझी मावशी रडते, तुझी आजी रडते, तुझ्या मैत्रिणी रडतात, सगळा मंडप रडायला लागतो बघ. आणि मग त्या लग्न मंडपात बाप फिरत असतो, पळत येतो. पोरीनो पळत येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे? कोणी रडायचं नाही. चला माझ्या पोरगीला हसत पाठवा. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडी घेऊन जातो बघ. गाडीपर्यंत घेऊन जातो तुम्हा दोघांना. गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना आतमध्ये बसवतो आणि हात जोडून म्हणतो, काळजी घे पोरी, पोरी काळजी घे. जावयाकडे बघून असा झुकतो तुझा बाप आणि म्हणतो, जावई बापू सांभाळा माझ्या पोरगीला. पोरीनो तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. सगळा लग्न मंडप रडला पण माझा बाप रडला नाही. सगळा लग्न मंडप रडला पण माझा बाप रडला नाही. लहानपणी मला माझ्या बापानं बंधनात ठेवलं. इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, या मैत्रिणींकडे का गेलीस, त्या मैत्रिणीकडे का गेलीस, कुठं गेली होतीस मला सांग. माझ्या बापानं मला बंधनात ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी तुला अर्धा सिनेमा माहिती आहे का? पुढचा सिनेमा तुला मी सांगतो ऐक.
जशी तुझी गाडी निघून जाते पोरी तसा तुझा बाप त्या लग्न मंडपात येतो बघ. लग्न मंडपवाल्याला बोलवून घेतो. तुझं किती पैसे हे घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे जेवणवाल्या तुझं किती पैसे हे घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे वाजंत्रीवाल्या तुझं पैसे किती आजच घ्या, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए पोरांनो, ए पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. सगळं वाटतो बघ. आणि संध्याकाळी पळत पळत घरी जातो. घरातलं तुझं कपाट उघडतो आणि तुझ्या कपाटातल्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर अंथरुणाने उशीओली करतो. साला त्याचं नाव बाप आहे पोरीनो, त्याचं नाव बाप आहे. तुमची आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून रात्रभर आईचा खांदा जो ओला करतो त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. हे तुझी ओढणी कपाटातून काढतो, तुझ्या ओढणीचं मुख घेतो, तुझ्या ओढणीनं त्याचं डोळं पुसतो आणि उशाला अशी ओढणी घेऊन रात्रभर तुझ्या आठवणीत जो झोपतो ना पोरी, त्याचं नाव बाप आहे ग पोरी, त्याचं नाव बाप आहे. मग मला सांग, एका मिनिटामध्ये छत्रपतींची शपथ घेऊन मला सांग, आव जिजाऊची शपथ घेऊन मला सांग, बुद्धांची शपथ घेऊन सांग मला, सावरकरांची शपथ घेऊन सांग मला, या मातीमध्ये मी आलोय बघ. हे बघ, हे रामांची ही माती आहे, प्रभू श्रीरामांची माती आहे. ऐक ग पोरी, मग मला सांग, अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का पोरी? आजच शपथ बघ, आजच विषय खलास बघ, परत मी येणार नाही बघ, परत मला यायचं पण नाही बघ इथं. ऐक ग, अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का पोरी? इकडे बघ, तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. ऐक, तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ, आणि पोलीस स्टेशनला असा उभा असतो, आणि जिथं उभा असतो ना तुझा बाप, तिथली सगळी जमीन अशी अश्रूनं भिजलेली असते बघ, आणि पोलिसांना असा झुकून सांगत असतो, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. कुठं गेले माहिती नाही साहेब, कॉलेजला म्हणून गेली, शाळेला म्हणून गेली, अजून घरीच आली नाही साहेब, शोधून काढा साहेब. जगू कसं मी आणि हिच्या आईनं अन्नाचा कण पाण्याचा थेंब पोटात घेतला नाही. हे पोरी हंबरून हंबरून ओरडून ओरडून पोलिसांच्या समोर लाचारून कुत्र्यासारखा उभा असतो, गरडत असतो, सगळी जमीन भिजलेली असते. हे पोरी, कोणीतरी तुझ्या आयुष्यात येतो 2 महिन्यासाठी, 2 वर्षासाठी कुठला तर नालायक हरामखोर तुझ्या आयुष्यात येतो. हे व्यसन करणारा, मावा खाणारा, तुझ्यापेक्षा वयानं 10-10 वर्ष मोठा असलेला, तो येतो, तुला जाळ्यामध्ये फसवतो, आणि तुला ते प्रेम वाटतं, आणि 20 वर्ष ज्या बापानं तळ हाताच्या फोडासारखं तुला जपलं, त्या बापाच्या तोंडावर थोक करून थोकून तू निघून जातेस पोरी. लाज नाही का ग वाटत? लाज नाही वाटत का ग पोरी? याला प्रेम म्हणतात का? याला प्रेम म्हणतात का? याला प्रेम म्हणतात का ग पोरी? पोरी, याला प्रेम म्हणतात का ग? पोरीनो ऐका माझं, तुम्हाला विकलं जात आहे पोरीनो, तुम्हाला फसवलं जात आहे प्रेमाच्या नावाखाली. तुमच्या शरीराचा उपभोग घेऊन तुम्हाला रस्त्यावरती सोडून दिलं जात आहे, तुमचे तुकडे केले जात आहेत, फ्रीजमध्ये भरून ठेवले जात आहेत. पोरी, ते प्रेम कधीच असू शकत नाही. जो पोरगा तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुकायला लावतो आणि तुला घेऊन जातो, हे प्रेम कधीच असू शकत नाही पोरीनो. पोरीनो, पोलीस जेव्हा तुम्हाला शोधून काढतात तेव्हा उभं करतात, बापाला उभं करतात. पोरी, तुला बापाबरोबर जायचं आहे का? तेव्हा ग जन्म दिलेल्या बापाला ओळख सुद्धा दाखवत नाहीस ग तू. बापाचा मान खाली घालून घरी येतो, आई म्हणते पोरगी कुठं आहे? हो, नाही आली ग, नाही आली. आपण जन्म दिलेली पोरगी घरी नाही आली. पोरीनो, लाज वाटली पाहिजे. अरे कोणाच्या तर पोरीचा हात धरून घेऊन जायचं, याला प्रेम म्हणतात का? याला नामर्द म्हणतात, नामर्द. याला प्रेम म्हणत नाहीत रे. छत्रपती शिवाजी राजांचं रक्त तुझ्या अंगामध्ये आहे. शाहू फुले आंबेडकर चळवळीतला हा माणूस आहे, लक्षात घ्या. प्रेमाच्या विरोधात नाही, पण घड एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. हिंदू धर्मातली कोणतीही मुलगी असू दे, तिच्या बापासमोर उभं राहा आणि तिच्या बापाला सांग, तुमच्या पोरकीशी
तिच्याशी लग्न मला करायचं आहे, उभा आहे मी स्वतःच्या पायावर, पण जर तुम्ही हात तिचा माझ्या हातात दिला तरच तिला घेऊन जाणं, अन्यथा तिला घेऊन जाणं नाही. याला प्रेम म्हणतात पोरानं, याला प्रेम म्हणतात रे, याला मर्द म्हणतात, याला छत्रपती शिवाजी राजाचा खऱ्या अर्थानं मावळा म्हणतात. हे पोरानं, हे झालं पाहिजे रे. कोणाच्या तर पोरीचा हात धरायचा आणि तिला घेऊन जायचं. अरे थो, हे पोरी, आणि तुला जायचंच आहे ना, आता शेवटचं सांगतो बघ, तुला जायचंच आहे ना, जा पोरी. हे बघ, मी काही जास्त वेळ तुला सांगणार नाही, पण जाताना माझं छोटंसं एक काम करशील का? तेवढं काम कर आणि आरामशीर तुझ्या प्रेमासाठी जा पोरी. हे बघ, 20 वर्ष बापानं खाऊ घातलंय ना तुला, आता तू काय म्हण, जाण्याच्या अगोदर तुला माहीत असतं बघ, तुझ्या मैत्रिणींना सुद्धा माहीत असतं बघ, जाण्याच्या अगोदर माहीत असतं बघ. तू बापाला फक्त एवढंच सांग, तू बापाला एवढंच सांग, पप्पा आज मला माझ्या हातानं तुम्हाला भरवायचं आहे. बाप आनंदानं हो म्हणाल, पोरी ताट करून घेऊन ये ग म्हणाल, तेव्हा बापाचं ताट करून घेऊन ये, पण त्या ताटामध्ये, त्या अन्नामध्ये विष घाल पोरी, विष घाल. विषानं भरलेलं ताट बापासमोर घेऊन ये पोरी, आणि विषाचा तो घास बापाला चार. तुझ्या डोळ्यात देखत बाप टाचा घासून मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ, आणि मग पोरी तू निघून जाग, कारण जिवंतपणीचं मरण लय वाईट असतंय ग पोरी, जिवंतपणीचं मरण लय वाईट असतंय पोरीनो. हे पोरानो, व्यसन करू नका रे पोरानो, मोबाईलच्या या विळख्यामध्ये अडकू नका, बापाला सोडून जाऊ नका पोरीनो. 6 महिन्यानंतर तुम्हाला सोडून दिलं जातं, रस्त्यावर फिरत असता, तेव्हा ज्या बापाच्या तोंडावर थकून गेलेला असता त्या बापाला फोन लावल्यानंतर सगळा समाज विरोधात असतो, पण बाप तुला म्हणतो, पोरी कुठं आहेस तेवढं सांग, मी येतो तुला घ्यायला. याला प्रेम म्हणतात पोरी, आणि याला बाप म्हणतात पोरीनो. हे बघा, आज परिवर्तन झालं पाहिजे, आज बदल झाला पाहिजे, नक्की झाला पाहिजे. या ब्रह्मांडाचं काम आहे, या देशाचं काम आहे, या राष्ट्राचं काम आहे. लक्षात घ्या, बाप झुकला की सगळं काही झुकलं. लक्षात घ्या, बाप झुकला की आयुष्याला अर्थ नाही. लक्षात घ्या, आयुष्य व्यर्थ गेलं. लक्षात घ्या. म्हणून आज नाही तर परत कधीच नाही. पोरीनो, पोरानो, आपला उजवा हात वरती करायचा आहे. सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे. एका मिनिटासाठी उजवा हात सगळ्यांनी वरती करायचा आहे. पोरानो, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे, उजवा हात वरती करायचा आहे. आपल्या डोक्यावरती हात ठेवायचा आहे, उजवा हात आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे. प्रत्येकानं डोक्यावरती ठेवायचा आहे. आज नाही तर परत कधीच नाही. पाठीचा कणा मला ताठ पाहिजे, आणि जे मी सांगतोय फक्त त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. पोरीनो, आज नाही तर कधी नाही. पोरानो, आज नाही तर कधी नाही. मला परिवर्तन पाहिजे बघ. सगळ्यांनी डोळे झाकायचे आहेत एका मिनिटासाठी, आपल्या बापासाठी, आपल्या आयुष्यासाठी. डोळे झाकायचे आहेत बघ पोरी, उघडू नकोस बघ डोळे पोरी. डोळे झाकलेस का? झाकलेस ना? आता डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला. पोरी, आण तुझ्या बापाला. आला बघ तुझा बाप तुझ्या डोळ्यासमोर पोरी. तुझ्यासाठी नागडा उघडा राहिलेला बाप, तुझ्यासाठी उन्हात तापलेला बाप, तुझ्यासाठी पावसात भिजलेला बाप. त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. 2 वर्षाची होतीस तेव्हा बापाला म्हणत होतीस, पप्पा माझ्यासाठी घोडा व्हा. तेव्हा 2 हात पायासारखं करून घोडा झालेला तो बाप डोळ्यासमोर आण र पोरा. पोरी, बापाच्या पाठीवर बसून माझा घोडा घोडा म्हणत होतीस ना, त्या बापाला डोळ्यासमोर आण ग पोरी. आणि जर नसल तुला बाप तर मला डोळ्यासमोर आण. मी तुझा बाप आहे पोरी, तुला शिकवणारा तुझा शिक्षक तुझा बाप आहे पोरी. आण डोळ्यासमोर पोरी, आण. घोडा झाल्यानंतर बाप्पाला म्हणत होतीस बघ, पप्पा आता हत्ती व्हा की पप्पा. तुझा बाप तुझ्यासाठी हत्ती व्हायचा बघ. त्या बापाला आणखी का डोळ्यासमोर आला बघ. तुझा बाप डोळ्यासमोर आला का? पोरी, 2 वर्षाची होतीस, आई तुला रागवायची तेव्हा उंबऱ्यावर बसून बापाची वाट बघायचीस बघ. आणि बाप आला की पळत पळत जाऊन त्याला पकडायचीस. पप्पा
आबा बापू आईनं मला रागवलं तेव्हा बाप तुझ्या आईला रागवायचा आहे. माझी लक्ष्मी आहे, माझी पोर आहे, माझी राणी आहे. माझी राणी आहे, माझ्या राणीला कोणी रागवायचं नाही. तो बाप डोळ्यासमोर आण पोरी, तो बाप डोळ्यासमोर आण. आला का आता बापाला मिठी मार पोरी. तुझं डोकं ठेव त्याच्या पायावरती पोरी, ठेव ठेव तुझं डोकं. आजपर्यंत लय चुका झाल्यात बघ आपल्या हातून. आजपर्यंत बापाला लय फसवलंय बघ आपण. या शाळेच्या अभ्यासाच्या नावाखाली, या मोबाईलच्या नावाखाली बापाला लय फसवलंय ग. तुझा बाप झुकलेला आहे ग, तुझ्यासाठी नागडा राहिलाय, उघडा राहिलाय, उपाशी राहिलाय. त्या बापाच्या पायावर तुझं डोकं ठेवून बापाला सांग, आबा बापू पप्पा पप्पा, ज्या आत्मविश्वासानं मला तुम्ही शिकायला पाठवता त्याच आत्मविश्वासानं मी शिकणार आणि घरी परत येणार. बघ तुझ्या बापाची बीपीची गोळी बंद होईल बघ. तुझ्या बापाची साखर वाढणार नाही बघ. तुझ्या बापाची कंबर दुखायची बंद होईल बघ. बापाला सांग, पप्पा पप्पा मी असं कधीच कुठलं काम करणार नाही पप्पा. ज्यामुळं तुम्हाला मान खाली घालावी लागेल पप्पा. पुरी आज शपथ घे पुरी. झाल्या असत्याल काही चुका तरी हो देत बघ. तुझा बाप आणि हा ब्रह्मांडानं तुला या क्षणापासून माफ केलं बघ. जगात असा कुठलाच व्यक्ती नाही ज्याने चुका केल्या नाहीत. सगळ्या चुका या क्षणापासून तुला माफ केल्यात बघ तुझ्या बापानं. तुझा बाप तुझ्या गालावरून हात फिरवतोय बघ, तुझ्या पाठीवरून हात फिरवतोय बघ. बघ त्या बापाला, बघ त्या आईला. ए पोरी, ए पोरा, आणि सांग पप्पांना, पप्पा तुमच्याशिवाय माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही पप्पा. मी जेव्हा जाईन लग्न होऊन तेव्हा पहिला हंबरडा पप्पा तुम्हीच फोडत असता पप्पा. मी कधी आजारी असते तेव्हा माझ्या समोर हसता, पण माझ्या पाठीमागे रडणारा तुम्हीच आहे पप्पा. आणि डोळ्यासमोर तो बाप पुरे. आज नाही तर कधीच नाही. आज नाही तर कधीच नाही. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. या मातीतली एक ही पोरगी खोट्या प्रेमासाठी या क्षणापासून आपल्या आई बापाला सोडून कधीच निघून जाणार नाही. कधीच. ही शपथ आहे पोरीनो. तुम्ही तुमच्यासाठी घेतलेली, तुमच्या बापासाठी घेतलेली. पोरानो, ही पोरगी तुझी जबाबदारी आहे. शाळेत सुरक्षित आली पाहिजे, घरी सुरक्षित गेली पाहिजे. ही वाघात तुझी जबाबदारी आहे, लक्षात घे. ही जबाबदारी तुझ्या खांद्यावरती घ्यायचं आहे पोरीनो. शांतपणे आपला हात खाली घ्यायचा आहे. डोळ्यात आलेल्या अश्रूला न्याय द्यायचा आहे. आजपासून तुम्हाला तुमचा बाप कळालेला आहे. आजपासून तुम्हाला तुमची शाळा, तुमचं आयुष्य, तुमचं चारित्र्य कळालेलं आहे. बस हा बाप समजावून सांगायला आलो होतो. हा बाप समजावून सांगायला आलो होतो. मुखातून काही माझ्या चुकीचा शब्द गेला असेल तर बापाच्या नात्यानं तुम्ही नक्कीच मला माफ कराल. आणि तुम्ही इथून पुढे तुमच्या बापाला नक्कीच न्याय द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. अनिल दादा, तुझ्यामुळेच माझं इथं येणं झालं. अनेक अडचणी आल्या कार्यक्रमाला,
पण हे काम निसर्गाचं आहे, हे काम राष्ट्राचं आहे. आपण करत राहू. पोरीनो, सावरा स्वतःला आणि जे मी सांगितलंय ते लक्षात ठेवा पोरीनो. बस हाच तो बाप आहे. आपल्या बापाबद्दल जर कोणाला बोलायचं असेल तर एखादी लेख बोलू शकते उठून. कोणाला बोलायचं आहे? ठीक आहे, कम. शांत रे. ए सरांनी आज आई वडिलांबद्दल खूप काही सांगितलं. खरं तर आई वडिलांची किंमत ही मला आज सरांच्या या व्याख्यानातून कळली की आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात हे मला आज कळलं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आई वडिलांची किंमत मला कधीच कळत नव्हती, खरंच कधीच कळत नव्हती. पण आज सरांनी इतकं छान सांगितलं आई वडिलांबद्दल, तर आज माझ्यातला एक खूप छान एक लेख माझ्यामध्ये ही अंतर्गत जी काही लपलेली होती ही लेख ही म्हणजे बाहेर आली आहे. आणि पप्पांना म्हणजे माझे वडील खूप स्ट्रिक्ट आहे, पण त्यांच्यासमोर मला असं काही बोलता येत नाही. मी वडिलांना असं कधीच बोलू शकत नाही की आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू पप्पा. सरांनी जे सांगितलं जे मला सगळं समजलं आहे. सरांनी चांगलं सांगितलं, काही चुकीचं सांगितलं नाही. जेव्हा आयुष्यात ना कोणाच्या पोटात जन्म घेतो, पण तेव्हा थोडं मोठं झालं आपल्याला त्यांची किंमत राहत नाही. जेव्हा जे आपल्याला सोडून जाते ना खरंच तेव्हा लय खूप दुःख राहतो. जेव्हा आधीच ना त्यांच्यासाठी काही ठरवायला पाहिजे की आपण काही चांगलं करायला पाहिजे. त्यांचं समाजामध्ये त्यांचंही मान मोठी पाहिजे. आणि पहिली गोष्ट आपण आणि आपल्या आईवडिलांना वाघासारखं जगायला शिकायला पाहिजे. आणि मी पण काही ठरवलं की मी माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करणारच. मी आता प्रत्येक मुलगा म्हणत असेल की मी ना चांगल्या गाडीवर फिरेल, नंतर मी ठरवलंय मी माझ्या आईवडिलांना ना चांगली मोठ्या गाडीमध्ये फिरवणारच मी. थँक्यू सर. दादा, दादा कुठे आहेस? तुम्हाला सगळ्यांना आपल्याला 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात पाळणाऱ्या तुम्हाला आई माहिती आहे. पण आपल्यासाठी जो दिवस रात्र कष्ट करतो, आपलं देह झिजवतो, तो बाप तुम्हाला माहीत नाही. आणि सरांनी आज तो बाप आपल्याला दाखवून दिलेला आहे. त्यामुळे सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि जिजाऊंसारखी
जी जिजाऊंसारखी आपली कन्या मुलांनी आपण मुलींचं रक्षण केलं पाहिजे. त्यांची सगळी जबाबदारी आपली आहे असं समजून त्या आपल्या बहिणी आई आहे या ठिकाणी त्यांना दर्जा देऊन त्यांचं आपण रक्षण केलं पाहिजे. आणि ज्या लग्नाच्या टायमाला बाप रडत नाही तो बाप खरंच बाहेर रडत असतो पण तुम्हाला ते दिसत नाही. एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. तर सरांनी आपल्याला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं की आपली आई काय, आपला बाप काय. तर सरांचा मला तरी वाटतं की इथं उपस्थित सर्व विद्यार्थी आज मनात एक तरी निश्चय करतील की सरांनी सांगितलेला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही. कारण सर बोलले ते खरं आहे की बाप काय आहे, आपली आई काय आहे. त्यांनी सांगितलं आपला बाप वाघ आहे, आपली आई वाघीण आहे. तर खरं आहे मी वाघीण आहे, मी वाघ आहे. हा मनाचा माझा निश्चय शेवटपर्यंत टिकेल. आणि मी शेवटपर्यंत एवढंच सांगल की मी शेवटपर्यंत खरंच हे सांगल की मी खरंच एका वाघाची लेक आहे. मी एक वाघीण आहे, मी जिजाऊची लेक आहे, मी जिजाऊची लेक आहे. आज माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मी बघितलं की त्या खूप उरापासून उर भरून दाटून रडत होत्या. का तर काहींना वडील नाही आहेत. त्यांचं दुःख आपण सर्व समजू शकतो. तर आजकालचे सरांनी आपल्याला सांगितलं ते सरांच्या शब्दातून हेही व्यक्त होतं की उद्याचा युवा कसा घडणार, उद्याची जी ही मुलगी कशी घडणार. तर काही मुलांना आता नवीनच काहीतरी वाटतं की म्हणजे त्यांच्या मनामध्ये हे नसतं की मला महाराजांसारखं घडायचंय, मला शाहू राजांसारखं घडायचंय, मला ज्योतिबांसारखं घडायचंय, मला बाबासाहेबांसारखं घडायचंय. हे नसतं. तर त्याच्या मनात एकच असतं की अरे आपली जत्रा येते यावर्षी आपल्या गावात गौतमी पाटीलच नाचली पाहिजे. तर हे नकोय वे आजच्या मावळ्या, हे नकोय तुझ्या मनामध्ये. तर तुझ्या मनात फक्त एवढं पाहिजे की मला महाराजांसारखं घडायचंय, मला महाराजांसारखं घडायचंय. आणि मी शेवट माझ्या आई आणि बाबांना एवढंच सांगेल की पप्पा, मी माझ्या पप्पांना दादा म्हणते. दादा, आई, यू आर द माय रिअल सुपर हिरो. आय लव्ह यू मम्मी पप्पा, आय लव्ह यू. मला माझ्या पप्पांविषयी बोलायचं आहे पण मला वडीलच नाही. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून जी घरी जाते तेव्हा आपण म्हणतो फक्त आई मम्मीच रडते पण तो बाप रडत नाही. पण तो जेव्हा मुलीची गाडी निघून जाते तेव्हा तो भिंतीच्या आड जाऊन रडतो. मला बापच नाही पण माझ्यासाठी कोण रडणार. मी रडणार पोरी, तुझं कन्यादान मी करणार. मी रडणार. सर हिचं नाव ते घ्या नंतर. सरांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. माझे वडील खूप कष्ट करतात, खूप काम करतात. आम्हाला शिकवायचं आहे त्यांना. मी हेच सांगते की मी माझ्या आई वडिलांची कधीच मान खाली होऊन देणार नाही. सरांनी जे सांगितलं ते मी करणारच. ए शांत 5 मिनिट. थँक्यू सो मच. आपले आई बाप आपल्यासाठी रोज काबड कष्ट करतात. ते फक्त आपल्याला पुरवण्यासाठी, आपल्याला काही हवं आहे नकोय त्यासाठीच ते झडत राहतात. पण आपल्याला त्याची कधी किंमतच नसते.
खरा सांगितला सरांनी. प्रतिपचंद्र लेखेव वरती विष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिव शैष्या मुद्रा भद्राय राजते. मी पण छत्रपती शिवाजी महाराजांची लेख आहे. वाघिणीसारखी जगणार आणि वाघिणीसारखीच मारणार. आणि सर आज मी तुम्हाला एक प्रतिज्ञा देते. मी जगणार, मी प्रेम करणार तर फक्त माझ्या आई बापांवर. दुसरा कोणताच माणूस माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही आणि त्याला मी कधी आणणारही नाही. मला आज तुमच्या रूपात ना दुसरा माणूस भेटलाय. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. शेवटच्या 2 प्रतिक्रिया. मी पण कवाच बोलले नव्हते, आज बोलते माझ्या बापाविषयी. मी कवाच बघितलं नाही माझ्या बापाला काबाड कष्ट करताना, पण आज मी अनुभवलं माझ्या बापाला काबाड कष्ट करताना, माझ्यासाठी पुस्तक वह्या घेताना मला आज बापाचं महत्त्व कळालं. बाप आपल्यासाठी काय कष्ट करतो. मी पण बापासाठी एक काही कार्य करून दाखवणारच. मी कधीच बोललेली नाहीये पण आज बोलते. खरंच आपल्याला दिसतं की आई खूप रडते. आपल्याला एवढं तरी लागलं तरी आई खूप रडते आणि बाप हा रडत नाही. आपल्याला असं वाटतं की बाप किती निष्ठुर आहे, आपलं रडत सुद्धा नाही, पण तो एका कोपऱ्याला जाऊन खूप रडत असतो. आज माझे वडील इथं नाहीये, ते माझ्या भावाला दवाखान्यात घेऊन गेलेले आहे. पण आय लव्ह यू माय पप्पा. शेवटच्या. आज या व्याख्यान प्रसंगी जीवनाची ओळख करून देण्याबद्दल मी सरांचे मनोमन खूप आभार मानते. बापाची किंमत आयुष्यात किती महत्त्वाची असते हे मला आज या व्याख्यानातून कळाले. बापाची मान ही हिमालयासारखी उंचवली पाहिजे हे माझं म्हणणे आहे आणि ते मी त्यांच्याकडून समजावून घेतले आहे. माझे वडील खूप स्ट्रिक्ट आहे. मला पण माझ्या वडिलांसमोर माझं मन व्यक्त करता येत नाही, पण मला माहिती आहे माझा बाप माझ्यासाठी किती कष्ट करतो व माझ्यासाठी त्याला किती अपेक्षा आहे माझ्याकडून. तो मला असं म्हणजे मला त्याच्याकडे कोणत्याही गोष्टी शेअर करता येत नाही, पण ते मनोमन समजून घेते यांना काय म्हणायचे म्हणून मी माझ्या बापासाठी आय लव्ह यू सो मच पप्पा. कोणाचे पप्पा आलेत का इथं? कोणाचे पप्पा आलेत का इथं? कोणाचे पप्पा आलेत का इथं? कोण पालक आहे का? पप्पा आलेत? कोणाचे आलेत का? ठीक आहे. कोणाचे पप्पा आलेत? तुझे आलेत? कुठे आहेत? इकडे. तुझे आलेत? इकडे इकडे इथे या. 1 मिनिट थांबवतो रे व्याख्यान. थांबा जरा. यांचे पालक कोण आहेत? जरा याल का इकडे? यांचे वडील कुठे आहेत? याल का जरा? इकडे इकडे. थांब गा. यांचे पालक कोण आहेत? लवकर या इकडे. मम्मी आले, बोलव मम्मीला. मम्मी ये लवकर इकडे. ये आई ये लवकर. कोण आहे त्यांचे पालक? आलेत का? हात वर करा. हे आलेत का? या इकडे. इकडे या. लेख कुठे आहे माझी? इथे ये ग. मार बापाला मिठी दाखव. मार कडकडून मार. मार. ये इकडे इकडे. ह्या 2 लेखी आहेत. मारा ग पप्पाला. मार पप्पाला मिठी. कुठे? ये इकडे. पप्पाला मिठी मार. मार कडकडून मिठी मार. मार. कुठे? कुठे आहे ग आई? इकडे. लेख कुठे आहे माझी? मार मार कडकडून मिठी मार. सब मंगल है, सब आनंद है भाई. इसी का इंतजार है मेरे देश को. चलो सब मंगल है, सब मंगल है. बस. कुठे आहे? लेख कुठे आहे? इकडे ग दीदी. इकडे मार बापाला. मार मार ग कडकडून मिठी मार. लय झुरलाय तुझ्यासाठी, लय भिजलाय तुमच्यासाठी पोरीनं. तो लय भिजलाय ग, लय भिजलाय. ओके. सब मंगल है. बस शांत बने. सब आनंद है.
सब मंगल है, सब आनंद है. बसा लेकिन सगळ्यांच्या भावना कळाल्या. बसा 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 बसा. सब मंगल, सब आनंद है. काही मुखातून चुकीचा शब्द गेला असेल तर या बापाला माफ करा. जे काय आहे ते सगळं यांच्यामुळे झालेलं आहे. अनिल दादा मला इकडे घेऊन आला, मी इथे आलो. हा मंडप हाही एका आईसाठीच उभारलेला मंडप होता, जो 4 दिवस लेकरानं तुमची वाट बघत होता. यूट्यूबला जर काही बघावंसं वाटलं तर नक्की बघा. तिथं मी बाप पेरलेला आहे. इंस्टाग्राम वसंत हंकारे 555 नावाने आहे, तिथंसुद्धा मी बाप पेरलेला आहे. युवा काय असतो पेरलेला आहे, छत्रपती काय असतो पेरलेला आहे. तिथं बघा आणि आपलं आयुष्य नक्कीच बदलूया. असाच कोणीतरी माझ्या आयुष्यात आला, मला बाप कळाला, मला आई कळाली, मला देश कळाला आणि रात्रंदिवस आज लेकरांनो तुमच्यासाठी मी फिरत आहे. काही माझी छोटीशी पुस्तकं आहेत मी तिथं ठेवलेली आहेत. आत्मविश्वास, आत्मप्रतिमा. मी लेखक वगैरे काही नाही आहे, पण मनात आलेलं त्यात लिहित असतो. अगदी ती पुस्तकं काही पालकांनी घेतली तरी चालेल. आणि मला इथं बोलवलं, या विचारमंचाच्या पात्रतेचा आपण समजलात, माझे विचार मांडण्याची मला संधी दिलात. आपल्या ऋणामध्ये राहतो आणि इथं मी थांबणं पसंत करतो. डॉक्टर साहेब आपणासही मानाचा मुजरा करतो. एवढा प्रचंड मोठा व्यक्ती या मातीमध्ये आहे आणि असे अनेक माझे मित्र, हे सगळे ज्यांची नावं मला माहिती नाहीत, आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहणं मी पसंत करतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सामाजिक परिवर्तनाचा वसा घेतलेल्या सरांनी आज